रामनवमी समिती 2025 यांच्या पदाधिकाऱ्यांनी वसंतजी हंकारे सरांचा सत्कार करायचा आहे। दिनेश स्वामी या यानंतर सत्काराचा कार्यक्रम समाप्त झालेला होत आहे। श्रीराम प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीनं या रामनवमीचं आयोजन करण्यात येत आहे। मागच्या 20 वर्षापासून आम्ही धर्मजागृती समाज जागृतीच्या कार्यामध्ये कार्यरत आहोत, परंतु मागच्या एका तपापासून आता 12-13 वर्षापूर्वी ज्यावेळेस सतीशजी राजेंद्र पाटील हे या कार्यामध्ये उतरल्यापासून आमच्या कार्याला एक प्रकारची धार आली। आमचं कार्य व्यापक व प्रभावीरित्या चालू झालेलं आहे। तरी मागची 2 वर्ष सतीश पाटलांनी श्रीरामनवमी उत्सवाचे अध्यक्षपद स्वीकारून भव्यदिव्य अशी रामनवमी साजरी केली। या वर्षी अर्थात 2025च्या रामनवमीसाठी आम्ही अजय भैया नवरखेले यांची श्रीरामनवमीचे अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे। त्या अनुषंगाने तरुण पिढीपुढे आम्ही नेतृत्व दिलेलं आहे। तरी सतीश राजेंद्र पाटील मी यांना अशी विनंती करतो की त्यांनी प्रस्तावांवर आपले विचार मांडावे। सर्व हिंदू बांधवांना जय श्रीराम, जय शिवराय, श्री छत्रपति संभाजी महाराज की जय। श्रीराम प्रतिष्ठान ट्रस्ट उदगी द्वारा आज या ठिकाणी श्री वसंतजी हंकारे यांचे व्याख्यान या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। तसेच 2025चे श्री रामनवमी समिती अध्यक्ष म्हणून श्री अजयजी नवरखेले, तसेच श्री प्रशांतजी माऊलकर, आशिष भैया अंबरखाने, डॉक्टर हर्षवर्धन जाधव सर, तसेच डॉक्टर प्रशांतजी राजूरकर व संपूर्ण वेळ आपला जीवनाचा देणारे श्री अभिजितजी पाटील साहेब आपल्या हिंदू धर्माचं कार्य करण्यासाठी पूर्ण वेळ ते अवैध आपलं कार्य न थांबता करणारे या सर्व व तसेच आमचे सन्माननीय व्यासपीठ, आमचे धर्मगुरू व या ठिकाणी सर्व राजकीय पत्रकार बांधव, पोलीस बांधव व सर्व माता भगिनी यांना सर्वांना जय श्रीराम। श्रीराम प्रतिष्ठान आम्ही ज्यावेळेस संस्था काढली, जवळपास आम्ही 13 वर्षापासून हिंदू धर्माचा कार्य करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे। जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही काम करतो। श्रीराम प्रतिष्ठानतर्फे आम्ही अनेक वेळा जे सामाजिक कार्य असतील ते करण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे। सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी राजासिंह ठाकूर असतील, भिडे भुर्जे असतील, सौरभ करडे असतील, तसेच कालीचा महाराज, काली हिंदुस्थानी व असे अनेक विविध कार्यक्रम आपण या ठिकाणी केलेले आहेत। तसेच आपल्या सर्वांच्या असे सहकार्य असेल तर आपण अनेक विविध कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ।
पण आपण हे कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश काय आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. तसेच श्रीराम प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे आमचे जे कार्यकर्ते आहेत, माझ्यापासून ते सर्व कार्यकर्ते, सामान्य कार्यकर्ते आमच्यासोबत काम करतात. आमच्या सामान्य कार्यकर्त्यांना मान सन्मान भेटला पाहिजे. आमचे सर्व कार्यकर्ते हिंदुत्वाचं कार्य केलं पाहिजे. आमचा कार्यकर्ता हिंदू म्हणून जगला पाहिजे. कुणा सोबत न जाता तो हिंदू म्हणून या ठिकाणी पूर्ण वेळ देईल का याची आमची धडपड असते आणि एक एक कार्यकर्ता घडवावं म्हणून आमचा प्रयत्न असतो. अनेक वेळा आम्हाला यश अपयश येतं. अनेक वेळा काम करत असताना अनेकांच्या रागराग आम्हाला सहन करावं लागतं. तरी देखील आम्ही धर्माचं कार्य आहे म्हणून आम्ही सोडत नाही. अनेक वेळा आम्हाला त्रास जरी झाला तरी आम्ही एक कार्य सोडत नाही. अनेक सामाजिक कार्य करत असताना वारंवार आम्हाला या ठिकाणी ही सभा का भरवावी लागते याचा आपण विचार केलात का? ती गरज का पडते? जर तुम्हाला सांगायचं असेल, अनेक मुलांना आपण अनेक प्रेमाच्या जाळ्यातून बाहेर काढलेला आहे. या जवळपास 12 ते 13 वर्षामध्ये 500-600 मुली ज्याच्या आमच्या संपर्कात आल्या, आमच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आल्या, आमच्या RSS असतील, विश्व हिंदू परिषद असतील, भजन दल असेल, आमच्या ज्या संघटना आहेत हिंदुत्व विचारांच्या, ज्या छोट्या मोठ्या ज्या नवीन संघटना आहेत, या सर्व संघटना यासाठी आम्हाला सहकार्य करतात. आम्ही त्या पुढाकार घेऊन आम्ही कार्य करतो. पण माझ्या माता भगिनींनो, ही वेळ येऊ नये आणि जागृती व्हावी यासाठी आपण अनेक कार्यक्रम आयोजित करतो. फुल नाही फुलाची पाकळी या ठिकाणी काम होईल अशी अपेक्षा असते. यावर्षी जवळपास 26च्या वर प्रेमाच्या जाळ्यात अडकलेल्या मुली आपण बाहेर काढलेल्या आहेत. तसेच तुम्हाला प्रेमाच्या जाळ्यात अडकल्यानंतर कशा प्रकारचं काय काय मुलांना त्रास होतो, घरच्याला काय त्रास होतो, एक उदाहरण तुम्हाला दिली. वेळेअभावी कमी असल्यामुळे मी माझं भाषण मोजक्या शब्दात मांडणार आहे. एक मुलगी एका प्रेमाच्या जाळ्यात सापडली आणि त्यानंतर त्या मुलीला मोबाईल देणं असेल, तिला छोट्या मोठ्या गिफ्ट देणे असतील, ती हळूहळू त्या प्रेमाच्या जाळ्यात फसत गेली. आणि ज्यावेळेस ती फसत जात होती त्याच वेळेस तिचं संपूर्ण शरीर तिला उपभोग घेतला. तिचं तिला व्यसन लावलं. ती सिगरेट प्यायला शिकली. तिला दारूचे व्यसन लावलं. तिला तर तो सोबत घेतला. तिला बळजबरी करून तिच्यावर व्यसन करून त्या दुसऱ्या मुली म्हणजे तिच्या बहिणीला देखील तिने तिच्या त्या प्रेमाच्या जाळ्यात ओढला. असं करत करत 7 ते 8 मुली त्या प्रेमाच्या जाळ्यात पकडण्याचं षडयंत्र उदगीर शहरामध्ये झालेलं आहे. ते 1.5 वर्ष आमच्या कार्यकर्ते सांगत होते, पण त्याला यश येत नव्हतं. ज्यावेळेस ते आमच्याकडे आले, आम्ही सांगितलं की घरातला कोणीतरी जर प्रमुख व्यक्ती असेल तो आमच्यासोबत जर आला तर आम्ही त्याला नक्कीच मदत करू. आणि तो आमच्याशी भेटला. आम्ही त्याचं जी माहिती होती, ऑडिओ रेकॉर्डिंग, त्याचे जे काही फोटो होते ते आम्हाला भेटले. आम्ही पोलीस स्टेशनला आम्ही दाखल केलं. पोलीसवाल्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि त्या प्रकरणातून आम्ही त्या मुलीला बाहेर काढलं. अशा अनेक वेळा अनेक अडचणी असतात, पण हे होऊच नये यासाठी आपण कार्य केलं पाहिजे. आपले प्रभू श्रीराम असतील, यांनी धनुष्यबाण उचललं. ज्यावेळेस ते वनवासात गेले त्यावेळेस त्यांचं सर्व काही राज्य गेलं होतं, त्यांच्यापाशी काही नव्हतं, पण ते धनुष्यबाण सोडले नाहीत. तसं आपण देखील आपण क्षत्रिय आहोत. आपण आपलं जे शस्त्र आहे आपण ते सोडलं नाही पाहिजे. मग ते शस्त्र वाचनाचं शस्त्र असेल, शास्त्र आणि शस्त्र ह्या दोन्ही गोष्टी आपल्या घरामध्ये ते काढून वाचलं पाहिजे. रामायण असेल, गीता असेल, महाभारत असेल, ते वाचन केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं वाचन आपण केलं पाहिजे. हे सर्व जसं प्रभू श्रीरामाने सर्व काही गेल्यानंतर देखील ज्यावेळेस माता सीतेचं अपहरण झालं त्यावेळेस असे काही दुष्टवृत्तीचे रावण असतील, त्याच्यासोबतचे सर्व काही ज्या साधू संत त्या ठिकाणी त्यांच्या पत्नी असतील, त्यांच्या मुली असतील, पळून घेऊन जायचं, त्यांच्या अत्याचार करायचं. अशा या रावणाचं संपूर्ण नाश करण्यासाठी प्रभू श्रीरामाने शपथ घेतली आणि तिने सांगितलं, ज्यावेळेस गरुडाची प्रभू श्रीरामाची भेट झाली त्यावेळेस तिने सांगितलं की मी वरी गेल्यानंतर गरुड म्हणत होते की वरी गेल्यानंतर तुमच्या वडिलांना सांगेन की आपण फार कष्टामध्ये आहात, आपली पत्नी कुणी अपहरण करून गेलेलं आहे. त्यावेळेस परशुरामाने सांगितलं की तुम्ही जाऊन सांगू नका, माझ्या वडिलांना त्रास होईल.
सांगितलं की ज्याने माझ्या पत्नीचं अपहरण केलं आहे त्याचा बुडा सकट त्याला नष्ट करेल. आणि तिने अशा रावणासारख्या दुष्टवृत्तीच्या राक्षसाचा संपूर्ण नाश केला आणि त्या ठिकाणी विभीषणला जे चांगला व्यक्ती होता त्याला त्या ठिकाणी राज्यावर बसवलं. तसेच छत्रपती शिवाजी महाराज देखील यांनी देखील अशाच प्रकारचं कार्य केलेलं आहे. ज्या ज्यावेळेस आपल्या आया बहिणीची इज्जत उडत होती माता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजीराजांना मार्गदर्शन केलं आणि नुसतं आपण छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या आया बहिणीचं रक्षण केलंच केलं, पण त्यावेळेस अनेक कार्यकर्ते तयार केले आणि पुन्हा आपल्या आया बहिणीचं कोणी इज्जत लुटू नये यासाठी त्यांनी कार्य केलं. हा देखील आपला इतिहास माहिती असला पाहिजे. महाभारत घडलं. महाभारतामध्ये ज्या द्रौपदीला त्या ठिकाणी आणण्यात आलं त्या जुव्यामध्ये सर्व काही गेलं होतं. अनेक वेळा त्याला मारण्याचं षडयंत्र करण्यात आलं होतं. लक्षात घरात त्याला जाळण्यात आलं होतं, पण त्यावेळेस त्यांनी युद्ध केलं नाही. पण द्रौपदीने शपथ घेतली की यांचा मी समूळ नाश करेन तरच मी या ठिकाणी द्रौपदी म्हणून सांगेन. त्यानंतर भीमाने व अर्जुनाने शपथ घेतली. तसं ज्या ज्या वेळेस हिंदू समाजाच्या महिला व मुली जर कोणी घेऊन जात असेल, पळून घेऊन जात असेल किंवा त्यांच्यावरचा अत्याचार होत असतील तर तुमच्यासारख्या माता भगिनीचं कार्य आहे त्यांना समूळ उखडून टाकून देण्याचं कार्य तुम्ही केलं पाहिजे. या ठिकाणी आम्हाला वेळोवेळी या ठिकाणी ही सभा घ्यायची गरज पडू नये असं आपल्या उद्गीरचं वातावरण झालं पाहिजे. भविष्यामध्ये मी तुमच्याकडून अपेक्षा करतो की आपल्या घरातील एकही मुलगी व आपल्या शेजारची आपल्या स्वराघरातली मुलगी जाणार नाही याची तुम्ही दक्षता घेतली पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे, आपण शपथ घेतली पाहिजे. यासाठीच वसंतजी हंकारे यांचा भव्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. ते व्यवस्थित मार्गदर्शन करतील. त्यांचा शब्द न शब्द आपल्या हृदयामध्ये आपल्या मनामध्ये आपण उतरून घ्यायचा आहे आणि आपली एकही मुलगी जर वापस गेली असेल तर त्या वापस आणण्यासाठी आपला प्राण जरी गेला तरी आपण ते कार्य करायचं आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि यासाठी कधी तुम्ही आम्हाला हाक मारा, जेवढं शक्य आहे आम्ही तेवढं प्रयत्न करू आणि यासाठी जर कधी गरज पडली तर आमचा प्राणी आम्ही देण्यास तयार आहोत हे सुद्धा तुम्हाला आज सांगू शकतो. तसेच वेळेअभावी मी माझा थोडासा भाषण मी थांबवतो. तसेच या ठिकाणी वसंतजी हंकारे आपल्या समोर विषय मांडतील. मी घोषणा देतो. या ठिकाणी आपण सर्वजण घोषणा द्यायचा आहे. श्री रामचंद्र की, श्री रामचंद्र की, उमापति महादेव की, उमापति महादेव की जय श्री राम, जय श्री राम. धन्यवाद पटेल साहेब. आपण मागच्या एका तपापासून 12-13 वर्षापासून समाजामध्ये उतरून काम करत आहात. त्यामुळे समाजातील या भयान वास्तवाची आपल्याला कल्पना आहे व त्याची तळमळ आपल्या भाषणातून आपल्या वक्तृत्वातून नेहमीच व्यक्त होत असते. आता आपण ज्यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान ऐकण्यासाठी आतुर आहात, जे आपल्या सहज सोप्या भाषेतून विद्यार्थी विद्यार्थिनी पालकवर्ग यांच्याशी संवाद साधतात व आपल्या आई वडिलांप्रती प्रेमाची व आदराची शिकवण देतात. तसेच देशाचे आदर्श नागरिक घडवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून हुंकार देत असतात. अशाची वसंतजी हंकारे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन आपल्या व्याख्यानाची सुरुवात करायची आहे. सर्वांनी टाळ्याच्या कडकडाटामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. चला ही सगळी ही 7-8-10 पोरं चाट करून मागे जाऊन व्यवस्थित बस. चाल तिकडे नीट बस. चाल तिकडा. कृपया गेटवर जे प्रेक्षक थांबलेले आहेत त्यांनी डाव्या साईडला बसून घ्यायचं आहे. वाटेमध्ये थांबायचं नाही, बसून घ्यायचं त्यांनी. हॅलो चला. हॅलो
पाठीमागातील लहान मुलं बसलेत इकडं पुढे, इथं खुर्च्या मोकळ्या आहेत, इकडे बसा. चला तिथनं तिथले 500 सगळे इथं बसा या साईडला. हॅलो 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 हॅलो. हा चला, कॅमेरा बाळा जाऊ दे मागे. हॅलो, चला बसून घ्या सगळे. चला मागचा फील्ड क्लिअर करा. हॅलो 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 हॅलो. हे दोन्ही भोंगे सुरू करे बाबा, पुढून पण आवाज येऊ दे. चला चला शांत सगळे. बसून घ्या मातानो. हॅलो हॅलो. हा ऑपरेटर कुठे आहे? हा ऑपरेट तू करणार आहे बाळ? हा मला दिसलं पाहिजे तू. दादा तुम्ही जरा, हा खुर्ची तशी करेक्ट. हॅलो, याचा ट्रिबल शार्प कर. हॅलो करेक्ट. आपल्याला बेस कमी लागतो, टॉप लागतो. ओके. हॅलो हॅलो. हे 2 मॉनिटर सुरू आहेत का? हॅलो 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 हॅलो. व्हेरी गुड. चला फक्त विसल देणार नाही याची काळजी घे. हा चला सगळे शांत बसा. काय चाललंय? दीदी बस खाली लवकर बसा. मी सगळ्यांना दिसतोय. चला बसा. पाठीमाग उभे राहिलेले सगळे इकडे खुर्च्या मोकळ्या आहेत. काही चला विसल देते रे. याला काय करावं लागेल बघ आत्ताच. हॅलो, कणभर सुद्धा विसल नाही पाहिजे मला. उभे राहिलेले सगळे याचं काय तर करून घे लवकर 2 मिनिटांमध्ये. एक ही विसल जर आली. हॅलो हॅलो. आता विसल काढायची म्हणजे आवाज कमी नाही करायचा. याचा आवाज कमी केला तू ट्रिबल शार्प कर. हॅलो हॅलो. हा हॅलो. चला आवाज बांध, आवाज बांध. पाठीमाग आवाज काय, इकडं आवाज काय? बंद आवाज, बंद आवाज. तमाशा आहे काय रे नालाय? तमाशाला आलाय का? हसते का तो? थोबाडच फोडीन. तमाशा आहे काय? बंद आवाज. हे याची विसल देत असते ते, म्हणून मला हे आवडत नाही. टॉप लागतात मला. बाळानो माझ्या समोर हे बघ, ह्याचं विसल देते ते माझ्या आवाजाला टिकतच नाही. ते उभं राहू नको रे माझ्या समोर हात बांधून. तुला खुर्च्या इथंच सांगितलं ना मी एकदा. कुठल्या भाषेमध्ये सांगू? चाल लवकर. त्याला फिरवायला घेऊन जावं, मागे फिरवायला घेऊन जायचं. हॅलो. हा ते आवाज आता टॉपचे या दोन्ही मॉनिटरचे आवाज वाढव. हॅलो हॅलो. अजून आवाज दे मॉनिटरचे. माझ्या समोरचे मॉनिटर अजून त्यांचा आवाज दे. हॅलो हॅलो. हा हॅलो. व्हेरी गुड. चला हॅलो हॅलो. शेवटी सगळ्यात शेवटी बसलेले माझे बांधव आहेत. आवाज येतोय अगदी क्लिअर? व्हेरी गुड. एकदम शार्प आवाज येतोय ना? चला हॅलो हॅलो. त्याचे आवाज तू कमी केले आता, त्याचं विसल देते म्हणून. हॅलो. आवाज टॉप लागतात. ते आवाज जरा चढव, त्याचा दोन्हीचा आवाज चढव. हॅलो हॅलो. चला हॅलो. जरा बास जास्त झालाय, थोडा बास कमी करून वरती आण. मला ट्रिबल वाढव. असं एकदम शार्प तलवारीसारखा आवाज. हॅलो. हा आवाज पाहिजे. आता आवाजात कमी करायचं नाही काय, माझ्याकडे बघत बसायचं. मी असा हात केला आवाज चढवायचा. आलं का लक्षात? असा हात केला की आवाज चढवायचा. माझ्याकडेच बघायचं. मोबाईल बंद आहे ना, वहिनीचे मेसेज बघत बसायचं नाही. तुझं माझं नातं नवरा बायको सारखं. तू नवरा मी बायको. 1 तास तुझ्या उदगीर मध्ये आलोय. तू नवरा मी बायको. माझ्याकडेच लक्ष द्यायचं. काय मी कुठेही फिरत असतो येड्यासारखा. हात असा केला आवाज चढवायचा.
गोल रिंगण टाकलं, इक्विलायझर सोडायचं. 2 पॉईंट इक्विलायझर सोड बरं आता. 2 पॉईंट, जास्त नाही. हॅलो आवाज, हॅलो हॅलो. हा, असा हात केला की इक्विलायझर द्यायचा. आणि असा हात केला मी तलवारीसारखा, ट्रिबल शार्प करायचा. माझ्या आवाजाने सिस्टीम खाली येते, परत वरती नेऊन ठेवायची. आलं, बेस आपल्याला लागत नाही, टॉपलाच राहायचं, कायम वरती राहायचं. चला, ही झाली सूचना इकडं. आता सगळे ही जी लहान पोरं बघायला लागलोय मी, 8वी 9वी 10वीची काय काय कार्टी आहेत. सगळ्या पोरांना तू असं खुर्ची, एका खुर्चीत का बसलाय? खुर्ची घेऊन तर बस. किती वेळ बसणार असे एका खुर्चीत? त्यांना त्रास, त्याला त्रास. हे तुला सांगतोय, बस इथं खाली बस, इथं खाली बस, बस. हा, सगळ्या पोरांना पहिली सूचना, सगळ्यांना, महाराष्ट्राच्या कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये याचे आवाज दे रे. या दोन्ही समोरच्या याचे आवाजच नाहीत बघ. आवाज आला पाहिजे धावून. याला आवाज नाही दिला तू, याला आवाज दे. दोन्हीचे आवाज सोड. महाराष्ट्रातल्या, हा आत्ता आवाज दोन्हीचे आले. महाराष्ट्रातल्या कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये मी शिक्षक म्हणून काम करत नाही. आलं लक्षात? शिक्षकांना नियम आहे. महाराष्ट्र शासनाचा तुमच्या आईबापानं नियम घालून दिलाय, खास करून आईनं. शिक्षकांना, माझ्या नवसाच्या दिवट्याला अजिबात हात लावायचा, हा, मारायचं नाही. कार्ट एकुलतं एक आहे, देवीला नवस केलं, वटवागुळ पदरामध्ये पडलंय, आणि एकुलतं एक असल्यामुळं आमच्या नवसाच्या दिवट्याला अजिबात हात लावायचा नाही. काय असा नियम आहे, महाराष्ट्र शासनाचा आहे, तुमच्या आई बापानं घालून दिलाय. एखाद्या शिक्षकानं थोडं जरी मारलं, काय कार्ट्यानं पळत पळत घरी जाता लगेच आईकडं, मम्मी मम्मी मला लई मारलं, मम्मी तुझ्यापेक्षा हुशार. लगेच फेरेन लवली लावून, अर्धा किलो पॉन्ड्स पावडर थापून, पर्स घेऊन, त्या स्कूटीवर बसून, 4 माणसं उदगीर मधली पाडत त्या शाळेच्या प्रांगणात आलीच. मुख्याध्यापकाच्या केबिन मध्ये कोणी मारलं? माझ्या नवसाच्या दिवट्याला. काय पोरानो, नीट लक्ष द्यायचं. ए कार्ट्या, मी शिक्षक नाही. जर कोणी दंगा केला, जर कोण मध्येच उठलं, याला डिवच त्याला डिवच असं काही जर मला दिसलं, मध्ये शाहरुख खान सलमान खान होऊन असा खिशात हात घालून जर माझ्या समोर कोण उभं राहिलं, एका रपाट्यात, रपाटा कळतोय का? रपाटा कळतोय ना? एका रपाट्यात कार्ट्यानं चड्डी वली, जागेतच 2-3 हजार लोकांच्या वर चड्डी वली. आलं लक्षात? काल एकाला रपाटा घातलाय मी वाशिम मध्ये, त्याला बोनस मिळाला. पुढून ओली आणि त्याच क्षणाला मागून पिवळी, एका रपाट्यात केलेली आहे. त्यामुळं सगळ्यांनी शांत राहायचं. येणारा 1 तास, पाय दुखायला लागला जरा उठू का? अजिबात उठायचं नाही. काय 1 तास कोण काय मरत नाही. आपल्या आईबापानं तुमच्यासाठी गुडघ्याच्या वाट्या सुद्धा बदललेल्या आहेत. आपल्या किडन्या विकून, हे हरामखोरानो, किडन्या विकून आईबापानं तुमच्या शाळेची कॉलेजची फी भरलेली आहे. पोराला डॉक्टर व्हायचं होतं तर बापानं किडनी विकली. किडनी कोणालाच माहिती नव्हतं. आलं लक्षात? त्या आईबापासाठी 1 तास काय तुम्ही मरत नाही. लई शायनिंग. आणि असं जर कोणी तर आलं असेल, 15-20 मिनिटं बघू, नंतर जाऊ, चाट्ट करून उठून आता जायचं. परत मध्येच कोण उठायचं नाही. आता सांगतोय काय. आणि आता दुसरी सूचना, मातानो, वरून मी बघत होतो काही लहान लहान लेकरं तुमच्या मांडीवरती घेऊन आला. निदान आजच्या दिवशी तरी त्याच्या बापाकडे देऊन यायची होती. घेऊन आलासा वडत सगळ्या उदगीरच्या रस्त्यावरून, चल र गाण्या, चल र शोण्या, तू हागला का रे, तू मुतला का रे, तुझा ड्रायव्हर कुठं आहे रे. आणि कार्ट पण एवढं नालायक, कार्यक्रमाच्या ठिकाणी येणार, मम्मी मला शिला आलंय, मम्मी मला शिवला आलंय. आता ती आणायची नाही तर माझ्या बोखंडी मारायची. आता 25 वर्षाचा अनुभव आहे मला, 1-2 वर्ष नाही, 25 वर्षाचा अनुभव आहे या विचार मंचावरचा. आता मी सुरू केलं, कार्ट रडणार आहे बघ 100%. जर कार्ट एखादं रडायला लागलं, खूप मोठी जागा आहे, शांतपणे त्या मातेनं उठायचं, त्याला फिरवून आणायचं. इकडे शाळेचा इकडे पॅसेज आहे, मोकळी जागा आहे, तिकडे शांतपणे त्याला शांत करायचं, तिथंच बसायचं. आलं का लक्षात? त्या पोराला तिथंच मारत बसायचं नाही, चिमट काढत, असाच आहेस, बाच्याच वळणाव गेलाय, तुझं खानदान असलं, तुझा बा असला, तुला बघ, असलं काय करायचं नाही. काल तर एका मातेनं वर्ण पदर टाकलाय ना, आतनं ढुसं द्यायला लागल्या पोराला. आलं का लक्षात?
असलं अजिबात इथं बसून माझ्या समोर काय करायचं नाही. हा, आणि सगळ्यात मोठी महत्वाची सूचना, शेजारणीनं तिच्याकडे बघून हसायचं नाही. तुझं रडतंय, माझ्याकडे रडतंय, माझं लय चांगलं, तुझं रडतंय, तुझं तर एवढं नालाय काय, अर्धी शाळा बाद केल्या तुझ्या कारट्याने. आमच्या 4 शिक्षकांना मुळव्याध झालाय, 2घाला BP झालाय, 1ला साखर झाल्या, आणि 1 दिवाळीपासून रजा टाकून कुठं गेलंय अजून आम्हाला सापडणं झाले. हे तुझ्या कार्ट्यामुळे घडले. आलं का लक्षात? त्यामुळे तुझं कार्ट लय चांगलं, तिचं लय वाईट असलं काही नाही. त्यामुळे सगळ्यांनी 1 तास मला सहकार्य करायचं आहे. कॅमेरा, माझ्यावरती जो कॅमेरा आहे, किती जण आहे? की 4-5 लोक आहे. तुम्हाला कुठेही फिरायला परवानगी आहे, कुठेही तुम्ही येऊ शकता. फक्त माझ्या तांगड्यातनं स्टिक वगैरे असलं काही घालायची नाही. काल एखाद्या तांगड्यातनं स्टिक घातल्या आणि इकडं कॅमेरा दिसला मला म्हणतो क्लोजअप घ्यायचा आहे रीलला लावायला. अरे म्हटलं मारशील मला? हा, असलं काय करायचं नाही. बाकी कुठेही फिरू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं रे बाळा, मी 10% दिसलो पाहिजे तुला, 20% मला क्लोजअप पाहिजे. माता भगिनी पुरुष यांचे जे हावभाव असतात ते. आणि क्लोजअप म्हणजे कळालं का? उगाच फ्रेम दाखवायची नाही ढीगभर. क्लोजअप म्हणजे 2 ते 3 लोक त्या फ्रेम मध्ये असतात. आलं लक्षात? एक ऑपरेट करणारा स्क्रीन वरती ते सगळं दिसलं पाहिजे. आलं का लक्षात? हा, त्यामुळे कटिंग बरोबर व्यवस्थित ठेवायची. क्लोज पाहिजेत सगळ्यांचे, हसतेलं पाहिजे, रडतेलं, अश्रुटी पाहिजे. चला, काही विषय हसायचे आहेत, बिंदास हसायचं. पैसे द्यायला लागतील का? सतीशला काय पैसे देणार? सतीश, हे हसल्यानंतर पैसे घेणार आहेस काय? त्या बिंदास हसायचं. आला हसायला, दात काढून हसायचं. किडलेली दात शेजारणीला दिसली तरी चालते, तो हसायचं. ख्या 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 हसत शेजारणीला टाळी द्यायची. उलटी होऊन पडली तरी चालते. तू आनंदी पाहिजे, कारण तू आनंदी तर माझं घर आनंदी, घर आनंदी तर माझं राष्ट्र आनंदी. लक्षात घे, आनंदाची दोरी तुझ्या हातामध्ये. त्यामुळे तू आनंदी पाहिजे, कशाची काळजी करायची नाही. काही विषय असे आहेत, टाळ्या द्याव्याशा वाटतात, बिंदास टाळ्या द्यायच्या. काय त्याला भ्यायचं आहे? अजिबात. कशा टाळ्या वाजवता? टाळ्या वाजवून आयुष्य सुंदर होतं, निरोगी होतं. टाळ्या वाजवतात बघू एकदा. तर आज आवाज आहे. चला, व्हेरी गुड. हा, आणि आता काय विषय भावनिक आहे, रडायला येतं, डोळ्यामध्ये अश्रू येतं. शेवटी आपण माणूस आहे, डोळ्यामध्ये अश्रू येतं. जर कोणाच्या डोळ्यामध्ये अश्रू आलं, आता माझ्या नाही आलं, शेजारणीच्या आलं, तिला उगाच बघून हसायचं नाही. तू रडली, मी रडतच नाही. गंगे तू रडली, चिमे तू रडली, अगं ते बघ ती रडायला. अजिबात असलं करायचं नाही. तू रडत नाही बाई, तू गप्प बस. तिला रडायचंय, रडू दे. तिला मुक्त होऊ दे, व्यक्त होऊ दे. आलं लक्षात? तर सगळ्यांनी येणारा 1 तास सहकार्य करायचं आहे. मधूनच उठून, आता काय आळस येतात, माणूस आहे, आळस येणार. 1 तास झालं वाट बघायला लागलाय, आळस येणार. आला आळस, थोडक्यात द्यायचा. एवढं बदल तो वाढ उचकाटायचा नाही माझ्या समोर उगाच. आता सांगतोय, लय मला अनुभव या 25 वर्षात. तोंड उगाच काढून आणि कुणाला त्यातनंही त्याच्यातला माणूस मेलेला असेल, जावंसं वाटलं, शांतपणे एकट्यानं उठायचं आणि जायचं. आलं का लक्षात? उगाच 4-5 घेऊन जायचं नाही आमची. महिनाभर बोंबलून एवढी आल्यात. त्यामुळे आणि जाताना चल रे चल रे चल रे असलं जर काही दिसलं, मी लय माझी शब्दाची धार लय कडक आहे, सण होणार नाही तुम्हाला. त्यामुळे 1 तास आयुष्यातला वाया गेला म्हणायचं आणि जाताना मला शिव्या देत बसायचं. काय मोबाईलवर 1 तास नाहीतरी घालवताना, बाथरूमला बसल्यानंतर 2 मिनिटाचं काम असतं, 20 मिनिटं आत बसता, 18 मिनिटं वाया घालवता. मोबाईल बघत उगाच करायचं राहिलं बाजूला आणि ह्याचं इकडेच चाललंय. हिचा मेसेज आला आणि त्याचा मेसेज आला. येड्या कराय काही गेलंय, ते राहिलं पोटात आणि दिवसभर मध्ये पोट गच्च आहे, पोट गच्च आहे. अरे येड्या. त्यामुळं इथं वेळ वाया गेला तर जाऊ दे, गेला तर. आलं का लक्षात? त्यामुळे सगळ्यांनी येणारा 1 तास अतिशय आनंदात. पाठीमागच्यांना सगळ्यांना विनंती आहे, कारण प्रेक्षक तुमच्याकडे बघत असते, अजिबात ते विचलित होईल असलं काय करायचं नाही. मध्येच उठायचं नाही, ह्याच्या कानात सांग त्याच्या कानात सांग, असलं काय करायचं नाही. जर कुठली पोरं दंगा करायला लागली, मी फक्त हात असा केला की पळत जायचं, तिकडे सावरून घ्यायचं. चला, साव मंगल आहे. तू जरा वांड दिसतोयस मला, तू जरा लय वांड दिसतोय, नीट बस, पुढे सरकून बस. चला, ओके. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारी, विजयपूरच्या दत्ता समोर निमटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारी, सरंजामशाही कोल वंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारी, कल्याणच्या मुल्लायम एक सुभेदाराची सोन किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारी, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारी, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारी, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष
समर्पणशीलतेचे प्रत्येकारी प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्य कुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनेते आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी आमची महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई, कमवा आणि शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारी आमचे कर्मवीर भाऊराव पाटील, मौमेडा होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदो ऐसे, भले तर देव कासेची लंगोटी, नाटाळाचे माती हनुकाठी, हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छ देता महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा, सागरा प्राण तळमळला वीर सावरकर आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलो, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। चला, आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे, पण माझ्या मातानो, माझ्या बंधूनो, माझ्या लेकीनो, माझ्या लेकरानो आणि माझ्या युवकानो लक्षात घ्या, आपल्या नजरेतून आजच हे व्याख्यान आहे, आपल्या नजरेतून आजच हे व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही, कारण शेकडो वर्षापासून हे व्याख्यान होत आली, विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत पोहोचले, पण आमच्या कानाचा विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही। कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी, प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, पण माणूस की कुठे तर हरवत चालली। आज ही या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो, आज हे एखादा हरामखोर कुत्रा हातामध्ये कोयता घेतो, पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो, आज ही माझ्या लेकींना विकलं जातं, त्यांच्या शरीराचा उपभोग घेतला जातो, कारण आमच्या मधला कुठे तर माणूस हरवत चाललेला आहे। ही माती तुम्ही विसरलात, पोरानो, ही माती कोणाची याचा विसर तुम्हाला पडला, आई बापाचा विसर तुम्हाला पडला, धर्माचा, राष्ट्राचा विसर तुम्हाला पडला, या महामानवांचा विसर तुम्हाला पडला। पोरा, ही माती कोणाची? ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजाची, ही माती माझ्या बुद्धांची, ही माती माझ्या महावीरांची, ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची, ही माती माझ्या तुकोबारायांची, ही माती माझ्या ज्ञानेश्वर माऊलींची, ही माती माझ्या सावरकरांची, टिळकांची, आगरकरांची, अहिल्याबाई होळकरांची। पोरानो, कोण छत्रपती शिवाजी राजा अगोदर तुझ्या काळजावरती पेरून घे, कोण छत्रपती शिवाजी राजा? अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा। पोरानो, मग या मातीमध्ये आज ही माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे होतात, आज हे 17-18 वर्षाचा पोरगा हातामध्ये दारूचा ग्लास घेता आपल्या बापाच्या तोंडावरती थुंकत, आई बापाच्या आबरूची लत्तर वेशीवरती टांगत का? कारण आमच्यातला माणूस कुठे तर हरवत चाललाय। पोरा, म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे, इकडे बघ, आणि हे जर हे आज तुला सांगतो बघ, हे आजचं व्याख्यान नाही तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं, ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात, तो बदल तुझ्या माझ्यात झाला पाहिजे बघ। आणि हा जर बदल जाणून घ्यायचा असेल पोरा, तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुला झाली पाहिजे। कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं, ज्या आईनं मला जन्म दिला
त्या आईसाठी मी काय केलं आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीमध्ये मी घडलो, ज्या मातीनं माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातीसाठी, त्या राष्ट्रासाठी, त्या धर्मासाठी आणि त्या महामानवांच्यासाठी मी काय केलं. पोरांनो, याला कृतज्ञता म्हणतात. या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजीराजांचं, माझ्या आऊजी जाऊचं, किंबहुना बुद्धांच्या वाचून अगदी गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवांनी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला, त्या प्रत्येकाची नावं माझ्या मुखातून निघाली, आपल्या कानापर्यंत पोहोचली. जय जयकार झाला, पण बेंबीच्या देठापासून झाला नाही. इथंच खऱ्या अर्थानं आम्हाला कृतज्ञता कळते. हे राष्ट्र माझं आहे, हे हा धर्म माझा आहे, हे महामानव माझे आहेत. पण हे जय जयकार कसा झाला, मुखातून झाला, इथून झाला नाही. आणि मी हात जोडून सांगतो, ज्या ज्या वेळेला राष्ट्राचा प्रश्न येतो, ज्या ज्या वेळेला आमच्या शिव धर्माचा, आमच्या हिंदू धर्माचा प्रश्न येतो, पुराणो लक्षात घ्या, त्या त्या वेळेला आमच्या अंगात रक्त उसळलं पाहिजे. कारण या महामानवानी, या क्रांतिकारकांनी, या समाज सुधारकांनी फक्त तुमच्या आमच्यासाठी काय केलं. स्वतःच्या चार भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला, मानव जातीचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानानं बसलेला आहोत. लक्षात घ्या, तुमचं लेकरू आज खेळतं ना ग, का खेळतं अंगणामध्ये, यांच्या बलिदानामुळं. मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे. या भगवंताने आम्हाला दोन सुंदर हात दिलेले आहेत. या दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कणा ताठ ठेवायचा, चेहऱ्यावर तेज पाहिजे. माझ्या श्रीराम प्रभूंच्या चेहऱ्यावरचं तेज बघायचं, माझ्या छत्रपतींच्या चेहऱ्यावरचं तेज बघायचं. तसं तेज स्वतःच्या चेहऱ्यावर आणायचं. आणि या शाळेचा सगळा परिसर ना दुमदुमून गेला पाहिजे. लेकरांनो, हात जोडून सांगतोय बघ, इकडे बघ. आमच्या आई बापानं आमचा हात पकडला आणि आई बापानं आम्हाला काय सांगितलं, जा शाळेमध्ये, का तुला डॉक्टर व्हायचंय, तुला इंजिनियर व्हायचंय, तुला वकील व्हायचंय. हे पोरांनो, पण हात जोडून सांगू का रे माझ्या लेकरांनो, इकडे बघ. या शाळेच्या चार भिंती फक्त आम्हाला डॉक्टर देत नाहीत, इंजिनियर देत नाहीत, वकील देत नाहीत, तर या शाळेच्या चार भिंती सगळ्यात अगोदर आम्हाला एक चारित्र्यवान माणूस देतात. लक्षात घ्या, माणसाची निर्मिती या शाळेच्या चार भिंतीमध्ये होत असते. तो माणूस आज जागा झाला पाहिजे. म्हणून सगळ्यांनी दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कणा ताठ ठेवायचा. श्रीराम प्रभू छत्रपती शिवाजीराजे, माझ्या बाबासाहेबांच्या चेहऱ्यावरचं तेज स्वतःच्या चेहऱ्यावर आणायचं आणि जय जयकार असा झाला पाहिजे. हा सारा परिसर आणि हे प्रांगण दुमदुमून गेलं पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आहेत, खांद्याजवळ ठेवायच्या आहेत, पाठीचा कणा ताठ. कॅमेरे सगळीकडे फिरू देत रे. अखंड जिल्ह्याला, लातूर जिल्हा नाही तर महाराष्ट्राला बघू दे जरा, उदगीर मध्ये नेमकं आज काय झालं. चला, पाठीमागं उभं राहिलेले तुम्ही काय आमच्या साखरपुड्याला आलाय काय लेखावर, का लग्नाला आलाय कुठल्या, तुम्ही का राष्ट्रात राहत नाही. सगळ्यांनी जय जयकार करायचा, हात मांजून कोणी उभं राहायचं आहे, दोन्ही हाताच्या दोन. बर, काही काही लोकांना आता असं वाटत असेल, हे एवढी 4-5 हजाराची गर्दी आणि ह्याच्यात मी एकट्यानं जय नाही म्हणलं, ह्याला कुठं काय कळते. आईची शपथ घेऊन सांगतोय, आपल्या जिभेवर वाचसिद्धी आहे आणि वाचसिद्धीचा अर्थ असा आहे, जर चुकून एखाद्याला मी शाप दिला, 100% माझा शाप लागतो. रविवारी सायंकाळी 6 नंतर दिलेला शाप काळ्या दगडावरची रेग असते. आजचा शाप असा आहे, जो कोणी बेंबीच्या देठापासून जय म्हणणार नाही, अर्ध्या तासात त्याच्या छातीत कळी, 1 तासात डॉक्टर सांगतील नाडी बघून मेजर अटॅक. याचा काही उपयोग नाही. जी लोक तुला नावं घेऊन बोलवत होती, तीच लोक फोनवर म्हणणार, शरीर आलं का, प्रियत आलं का, बॉडी आली का. उद्या तुझा फोटो जिथं गणपती बसवून नाचत होतास त्याच्यावर हार घालून आलं. शायनिंग कुणी मारायचं नाही, जयच म्हणायचं. आलं लक्षात. चल, ते काय पेटवणार होता बाबा, आता ते घ्या. चला, पेटलं अगोदर झालं, लई गडबड बाबा तुम्हाला. बरं असू दे. चला, चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मध्ये कॅमेरा सगळे फिरवायचे, एकदम जोरात जय जयकार झाला पाहिजे. तो शाहरुख खान आला बघा, ह्याची थोबाड फोडा. आलो हे बघा, खिशात हात घालून. मी काय खोटं बोलतोय का, लय अनुभव आहे मला. फोड त्याची थोबाड. एक संयोजक तिकडच बसा खुर्ची टाकून, पाठीमागे एक जण बसाच तिथं. हा, चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मध्ये. चला, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. वंदे वंदे
जय जय श्रीराम, जय 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 श्रीराम. क्या बात आहे. हात खाली घ्या मातानो. आणि आता बघा एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा, कसं तेज आलं चेहऱ्यावरती. तुम्हीच बघा, एवढी वर्ष 150 टन फेरेन लावली थापलीसा. काय उपयोग झाला का? काय उपयोग झाला? आपला पैसा परदेशात गेला. काय उपयोग झाला? उगाच नवऱ्याला म्हणतीस अहो मी कशी दिसती. त्यानं जर तुला खरं सांगितलं तर 1 महिना त्याला जेवायला घालायची नाही. उंदरासारखी रोज मारत बसशील त्याला. म्हणून ते म्हणतोय कुठं बाईला, म्हणून म्हणतोय तुझ्यासारखं या भूतलावर कोण दिसत नाही. तू पण आपली महिला मंडळ मिरवती बघा मी कशी बघा मी कशी. पण आता नुसतं माझ्या प्रभूंचं नाव, माझ्या राजाचं नाव चेहऱ्यावरती आल्यानंतर कसं तेज आलं. आता असंच उड्या मारत घराकडे जायचं मातानं. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. लक्षात घे, कारण या राष्ट्राच्या आनंदाची आणि संस्काराची दोरी तुझ्या हातामध्ये. त्यामुळं उड्या मारत घराकडे जायचं. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. जर का सासू पुढे आली तर मी काय सांगतोय तेवढंच करायचं. तायड्यानं तुमची खोड मला माहितीये. रोज सासू पुढे आली की कसं करता का? चेहरा असा मुंगसासारखा करून नवऱ्याकडे अगोदर बघताना असं म्हणतो मग तरी माझ्या पुढे पुढे कशाला इथे कधी जात. नाक तर असं असं सळसळ सळसळ करतं तुमचं. आज तसं करायचं नाही. आज उड्या मारत जायचं. सासू जर पुढे आली तर सासूकडे बघायचं, नाच करायचं. आत्या माफ करायचं. म्हातारीच्या गालाचा पहिला एक मुका घेऊन टाकायचा. म्हातारी ताण करून खाली. ए बाबा हसत्याला घे रे, माझ्या उजले ठेवू नको. कधी नाही ती मोदळ हसायला लागल्यात माझं. सगळं त्यांचं एक्सप्रेशन घे रे. मला काय टिकला लावलाय काय? तुम्ही कॅमेरा म्हणा, तुम्हाला मी ओरडणार बघा. त्यांचं घ्या. आलं का लक्षात? त्यामुळं मुका घेतला रे घेतला. म्हातारी खाली पडली पाहिजे. म्हातारी खाली पडली की तिला सोडायची नाही. लई दिवसानं सापडल्या तिथं बसायचं आणि तिच्या दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा. आत्या वांग 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 करायचं. म्हातारी गडागडा लोळली पाहिजे आणि तुझ्या नवऱ्याला म्हणली पाहिजे बाबा इकडे ये. आमुष्या अजून 8 दिवस आहे. हिच्या आजच अंगात आलं. नवरा पुढे आला की त्याला म्हणायचं येस माय डार्लिंग माफ करायचं. नवरा पण खाली पडला पाहिजे. आणि मग दोघांना सांगायचं आजपासून एक माझा बंधू वसंत आला होता आणि मला तो राष्ट्र आणि आनंद काय असतो सांगून गेलाय. त्यामुळे आजपासून या घरामध्ये कोणी कोणाचा द्वेष करणार नाही. कोणी कोणावर भांडण करणार नाही. तर प्रत्येकानं जगायचं कसा? चला जगूया आनंदानं. कारण जो आनंदानं जगतो लक्षात घ्या तोच आपल्या लेकरांना घडवतो. तोच राष्ट्राला खऱ्या अर्थानं उभारी देतो. त्यामुळे मनातली सगळी जळमट काढून टाकायची. आणि आज तर मला अतिशय आनंद होतोय. रोज 2-2-3-3 व्याख्यान. पण आज सतीशकडे आलो. सकाळपासून मला आराम मिळालेला. वा 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 मस्त मस्त. 20-20 हजार लोक माझ्या समोर असतात. 20-20 हजार. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. एवढी वाचसिद्धी छत्रपतींच्या मातानं तुमच्या आशीर्वादाने या वसंताच्या जिभेवरती आली. काय काय गिळायला घेऊन आल्यास? खमे काय काय गिळायला घेऊन आल्यास? पेटव तिकडं ते. तिथं खात बसशील 3 टिप्पीरा. बस झाले. आली गिळायला घेऊन पाणी बिणी. तर सगळ्यांना सांगतोय 20-20 हजार लेकरं माझ्या समोर असतात. एक झाडावरचा पक्षी उठू देत नाही मी. पण जर का इयत्ता 1ली ते 4थीचं कार्ट माझ्या समोर आले तर मात्र माझा हातपाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची कीर्तनं यांनी पाडली. कीर्तनकार इथं बसले विचारा. अनेकांची प्रवचनं यांनी पाडली. एक शिक्षकांच्या तोंडाला तर यांनी फेस आणलेला या कार्ट्याने. कार्ट कधी एकदाच शाळेतनं घराकडे जातोय शिक्षक वाट बघत बसतो. आणि कार्ट घरातनं शाळेला कधी जातोय त्याची आई वाट बघत बसती. एवढी ही कार्टी नालाय. मागच्या महिन्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माझा कार्यक्रम होता. मस्त नटून थटून असा अंगठ्या घालून मी असा बसलेलो होतो. एक माता पर्स लावून अशी डुलत डुलत माझ्या जवळ आली. मला म्हणाली सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला ग? तर ती माता मला म्हणते सर सगळ्या कॉलेजला तुम्ही परवानगी दिली, माझ्या युनिटला तुम्ही परवानगी दिली नाही. म्हणलं माते भगिनी कोणतं ग तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते सर लहान गट मोठा गट येता 1ली ते 4थीचं माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. मी म्हणलं एका बस मध्ये ही सगळी कार्टी घाल. तू पण त्याच्यात बस आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा. पण ही कार्टी माझ्या समोर बसवायची नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणल्या सर तुमच्या पुढे बसवत नाही मागं बसवली तर चालतील का? मग मी पण जरा विचार केला. म्हणलं ठीक आहे पाठी मागं बसाव. पण जवळजवळ 100 फूट लांब बसवायची आणि 2 शिक्षक हातामध्ये काठी घेऊन बसवायचं. जर का या कार्ट्याने दंगा केला
हातातला माईक खाली ठेवणार आणि घरला निघून जाणार. मॅडम अगदी आनंदाने उड्या मारत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-200 हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी म्हणे उडी ना आलाय, कोण उड्या मारतय, कोण छडी झाडतय, कोण माती उधळतय, कोण एकमेकाला दगड मारतय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं, मला वॅक करून गेलं. म्हटलं मेलो वसंतराव, व्याख्यान सोडा, परिवर्तन सोडा, आता तुम्ही आपलं सांगलीला निघून जा. पण मग मी पण ठरवलं, माझा आज घरी जायचं. तुझ्या बंधूचं नाव टाकायचं वसंत अंकारे सोशल मीडियावरती. शेकडो नाही हजारो व्हिडिओ येतात बघ. असाच खुर्चीवरती मी उभा असतो, एक पाय वरती एक पाय खाली, आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र धर्म आणि हे महामानव त्यांच्या काळजामध्ये मी पेरत असतो बघ. एक असाच लाकडाची खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो. व्याख्यान एवढं रंगलेलं होतं, प्रत्येक जण माझ्या व्याख्यानात गुंग झालेला होता. आणि पाठीमागं बसलेले एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत रांगत येऊन खुर्चीच्या खाली बसलं होतं, कुणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रांगात आले, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढले आणि खालनं मला म्हणताय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. पॅन्ट फाटल्या म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली, कारण मागून 2 कॅमेरे सुरू होतं, सगळ्या जिल्ह्याला लाईव्ह चाललं होतं. म्हटलं फाटलेला नकाशा वसंतराव घराघरामध्ये पोहोचला, म्हणून भीतच मागा हात लावला. सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं. म्हटलं कार्ट्या कुठं फाटल्या, तर खालनं मला म्हणतोय कसं फसवलं, फवाड घोडीन म्हणलं तुझी. एकदा तर विषय लय सुंदर होता, मूल समजावून घेताना हजारो माता आल्या होत्या. नाट्यगृह तुडुंब भरलं. काही माता विचार मंचावर माझ्या जवळ बसल्या. एक माता माझ्या समोर बसलेली होती, तिच्या मांडीवर 4 वर्षाचं गोर गोमट कार्ट बसलेलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं, पण लय आगाव नालायक आणि वांड होतं. कार्ट माझ्याकडे बघायचं, खुस करून गालात हसायचं आणि आपल्या आईला म्हणायचं, मम्मी ते माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब म्हणल्यानंतर मला लय आनंद झाला. म्हटलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो, त्याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉब्स म्हणतंय. वा 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 वा. जरा मिशीला हात लावला, कार्ट्याकडे बघितलं आणि म्हणलं, काय रे माझ्या पिल्ल्या शोन्या. कार्ट खालनं वरडलं, ये बॉब जरा इकडे ये. तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं तसा मी उठलो. म्हणलं का ग माते भगिने, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे गे. तर ती माता मला म्हणाली, दाद्या गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 2 लिटर पाणी पिलं. 2 तास कार्ट्याकडे मी परत काय बघितलं. महाराष्ट्र नाही तर अखंड राष्ट्रभर माते मी फिरत असतो. बघ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये म्हणतात, देवळातला देव मेला, अंतरीचा जागवारी. कोणता अंतरीचा देव याचा शोध घेत असताना तुकडोजी महाराज त्याच ग्रामगीतेमध्ये सांगतात, या कोवळ्या कळ्यानं माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसती प्रकटे समाजी. शेकडो महापुरुष या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं? या कोवळ्या कळ्यानं माझी. कोणत्या कोवळ्या कळ्या? माझ्या समोर बसलेल्या या कोवळ्या कळ्या, राष्ट्राच्या या महाराष्ट्राच्या शाळेच्या कॉलेजच्या भिंतीमधून शिकत असलेली ही माझी लेकरं. या कोवळ्या कळ्यांच्या मध्ये जन्म घेतलेला आहे या राष्ट्रपुरुषांनी. माते तुझ्या पोटाला आलेलं तुझं लेकरू, 4 वर्षाचं तुझं लेकरू, तुझ्या संस्कारामध्ये घडत असलेलं, तुझ्या अंगखांदावरती खेळत असलेलं त्या लेकरामध्ये या महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्या मधला माणूस कुठे तर हरवत चालला. आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. माते माझ्या लेकरा. वसंत अंकारे आला आणि फक्त आम्हाला हसवून गेला. वसंत अंकारे आला आणि आमचं मनोरंजन करून गेला. असं होता कामा नाही बघ. आज आलोय तर तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीची ठिणगी टाकून जाणार. तुझ्या मधला माणूस हा जागा करून जाणार. वनवा पेटला पाहिजे बघ त्या माणुसकीचा. आणि म्हणून तुला सांगतोय, इकडे बघ, मनोरंजन करायला नाही आलो रे. इकडे बघ, तुला फक्त हसवायला नाही आलो. आज घरी जायचं. तुझं वय कितीही वर्षाचं असू दे बोला, आज परिवर्तन झालं पाहिजे. तुझ्या आयुष्याला आज आग लागली पाहिजे. बघ, तुझं वय कितीही वर्षाचं असू दे, तुझं वय 50 वर्षाचं आहे, तुझं वय 40 वर्षाचं आहे, तुझं वय 30 आहे, तुझं वय 20 आहे, तुझं वय 15 आहे. एक काम करायचं बघ पोरा, पळत पळत जायचं बघा. त्या आईच्या नजरेमध्ये आज घरी जाऊन नजर घालायची बघ. आणि त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न तू तुझ्या आईला कधीच विचारला नाही. पोरांनो, एकदा 1ली पासून 12वी पर्यंत आम्ही शिक्षण घेतलं. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो. आमचा तिरंगा
चंद्रावरती फडकला रे, पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र आज वेदनेमध्ये सडू लागला. हे पोरा, आज पळत पळत जायचं बघ, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा. आणि पोरा हे बघ, घरी गेल्यानंतर जर असल घरात तुझी आई आणि दिसल तुला तुझ्या घरात तुझा बाप, तर या विश्वातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस पोरा. हे या विश्वातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहे, ज्याच्या घरामध्ये त्याची आई आहे, त्याच्या घरामध्ये त्याचा बाप आहे आणि तो आई बाप अगदी आनंदामध्ये जगत आहे. हे पोरानो, ते घर कुबेरापेक्षाही सर्वश्रेष्ठ असतं. म्हणून पोरा तुला सांगतोय बघ, पळत पळत आज घरी जायचं बघ, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा. आई, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई, आई, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलास. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. एक पुराणा पळत पळत जायचं आणि त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा. आणि ज्या क्षणाला हा प्रश्न तू तुझ्या आईला विचारशील, टच करून पाणी तिच्या डोळ्यात येईल बघ, हंबरडा फोडल बघ, तुझ्या गळ्यामध्ये ती पडल बघ. कारण पुरी 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला तुम्हा आम्हाला क्लोज गेले, ज्या वेळेला तुम्हा आम्हाला ती माऊली जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे पोरा. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे. एवढ्या अनंत यातना त्या माऊलीला होत असतात तुम्हा मला जन्म देताना. एवढ्या अनंत यातना त्या आईला होत असतात तुम्हा आम्हाला जन्म देताना. ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ते सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं लेकरू मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं लेकरू मात्र वाचलं पाहिजे. हे पोरानो, ती आई तुम्हाला कळाली का रे हरामखोरानो? नाही कळाली. त्याच आईला तुम्ही म्हणता तुला काय कळतं का? हे नालायक, त्या माऊलीला सगळं काय कळतं म्हणून हरामखोरानो आज तुम्ही इथं बसलेला. 103 ताप तिच्या अंगामध्ये असतो बाग, 103 ताप. तरी सुद्धा सकाळी उठून तुम्हाला ती शाळेसाठी कॉलेजसाठी डबा करून देते. हे का? कारण आज जर मी माझ्या लेकराला डबा नाही करून दिला तर दिवसभर माझं लेकरू दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल, दिवसभर माझं लेकरू उपाशी राहील. प्रचंड थंडी, अशक्तपणा, उभी राहण्याची ताकद तिची नसते, पण सकाळी 6 वाजता उठून ती तुला डबा करून देते. आणि त्याच आई बापाची आबरूची नंतर हरामखोरानं तुम्ही वेशीवर टांगू लागला, त्याच आई बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागला. कुठला तर हरामखोर पुत्र तुझ्या आयुष्यामध्ये येतो आणि आई बापाच्या तोंडावर हरामखोरानं तुम्ही थुंकू लागला. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज या विचार मंचावरून तुला देतो बघ. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण, ज्या क्षणाला पोरी तुझा जन्म झाला त्या क्षणाला, हे पोरा, या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुख कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे. सदा त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप तुम्हाला कळाला का? ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली. याच आई बाबाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला, याच आई बाबाच्या आबरूची लक्तर तुम्ही वेशीवरती टांगू लागला. हरामखोरानं बापानं मोबाईल नाही दिला म्हणून तुम्ही आत्महत्या करू लागला. कुठला तर हरामखोर कुत्रा तुला
एखादा मोबाईल काय घेऊन देतो, तुझ्याशी गोड गोड काय बोलतो, आणि 20 वर्षाच्या आई बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं. त्या आई बापाच्या तोंडावर पच करून थुंकून नालायक कार्ट्यानं तुम्ही घर सोडू लागला. त्या आईनं जगायचं कसं, त्या बापानं जगायचं कसं, हे बोरी. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ, इथं आदेश आहे छत्रपतींचा. म्हणून आलोय बघ बोरी, इकडे बघ. तू तुझी ओळख विसरलीस बघ, तुझ्या बापाला विसरलीस बघ, तुझ्या आईला विसरलीस, या धर्माला विसरू लागलीस, या राष्ट्राला विसरू लागलीस. माणुसकी तर तुझ्यातली कधीची जळाली पोरी. बघ तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपलाच वाद आपणाशी. हा संवाद तुझा संपून गेला बघ. म्हणून आज आलोय तुझ्या काळजावरती पेरून जाणार बघ तुझी ओळख. इथं बसलेल्या सगळ्या बापांना मी सांगतो, इथं बसलेल्या सगळ्या आयांना मी सांगतो, पोरगीला 2 मार्क्स कमी म्हटले तर चालतील, पण तिला सांगा कोणाच्या पोटी तिनं जन्म घेतलेला आहे. तिला सांगा कोणत्या राष्ट्रामध्ये कोणत्या धर्मामध्ये जन्म घेतलेला आहे, तिचे महापुरुष कोण आहेत, हा इतिहास तिला सांगा. इकडे बा, हे पोरी, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं, आणि एवढीच तिची संपत्ती होती बघ. पुण्याच्या रस्त्यावर ती माता चालत होती. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती बघ. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या, त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होती, अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती. पिशवीतलं लुगडं अंगावर चढवत होती, आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बा पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस का कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. पोरी, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. पोरी, मिक्सर मध्ये घालून तुला बारीक करावं, तुला परदेशामध्ये नेऊन विकावं. पुरी, एवढी स्वस्त नाहीस का तो, एवढी स्वस्त नाहीस. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आवची जाऊ म्हणजे तू आहेस पोरी. ही तुझी ओळख आहे बघ पोरी. तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे पोरी, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे पोरी, आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुझ्या सारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय पोरी. या राष्ट्राची शान, आई बापाचा अभिमान म्हणजे तू आहेस पोरी. तू रणचंडिका आहेस, तू आदिशक्ती आहेस पोरी. तुला दुसरं उदाहरण देतो बघ, इकडे बघ. 5 लाखाचं सैनिक घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. 5 लाखाचं सैनिक घेऊन छत्रपती शिवाजी राजे निघून गेलेले होते. संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं. राजाराम महाराज आम्हाला सोडून निघून गेलेले होते, आणि 5 लाखाचं सैनिक घेऊन आलेल्या औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, माझं आहे, माझं आहे. पण नाही पोरीना, एक रणचंडिका उठली बघ. एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाली, आणि 5 लाखाचं सैनिक घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवट श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे, आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. ती तारा राणी म्हणजे तू आहेस. तू एवढी स्वस्त नाहीस का कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं. पोरी, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. तुझ्या आई बापाच्या तोंडावर थुंकायला लावावं, तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करावं. आणि त्या हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी, तुला परदेशामध्ये विकावं. पोरी, एवढी स्वस्त तू नाहीस ग पोरी, एवढी स्वस्त तू नाही. आणि ही तुझी ओळख आजपासून कधीच विसरायची नाही पोरी. पोरा, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली, आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही पोरा. पोरा, अरे बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, बाप सांगतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावतं, आणि तेच पोरग ज्या वेळेला बापाला कुत्र्यासारखी मान खाली घालायला लावतं, तेच पोरग ज्या वेळेला व्यसन करतं, तेच पोरग पोरानो व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकतं, आत्महत्या करतं. त्या बापानं जगायचं कसं रे? इकडे बघा, ज्याला बाप कळाला त्यानं
त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू ठोकला. ही माती माझ्या संभाजीराजांची पोरानं. त्याला बाप कळाला, त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू ठोकला. वय वर्ष 32 माझ्या संभाजीराजांचं. संभाजीराजांना कैद झाली होती 39 दिवस. 39 दिवस संभाजीराजांच्या शरीराचा हाल झालेलं होतं. असंख्य जखमा संभाजीराजांच्या शरीरावरती आहे. प्रत्येक जखमेतून काळं रक्त टप 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 गळत आहे. मृत्यूच्या दारामध्ये साखळदंडामध्ये चखडलेला माझा हा वाहक, महाराष्ट्राचा नायक, ब्रह्मांडाचा नायक मृत्यूच्या दारात उभा है. आणि औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में राख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात औरंगजेबाच्या नजरेत नजर घालत माझे संभाजीराजे औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि चुकणार नाही. तर मला माझा बाप कळालेला आहे, मला माझा धर्म, माझं राष्ट्र कळालेलं आहे. हे हराम पोरानो, नालायकानो, तुम्हाला तुमचा बाप कळाला खरं नाही कळाला. अरे एखादा खिळा किंवा काटा जर तुझ्या पोराच्या पायात घुसला माते, 4 दिवस पोरगा हंबरडा फोडतं बघ. आई म्हणून 2 दिवस तू रडतीस बघ. इकडे बघ वेदना काय असती. तापलेल्या लाल भडक लोखंडाच्या सळ्या संभाजीराजांच्या डोळ्यासमोर आल्या. तापलेल्या लाल भडक लोखंडाच्या सळ्या संभाजीराजांच्या डोळ्यासमोर आल्या. 1 फुटाच्या अंतरावर सळ्या आहेत. पण महाराष्ट्राच्या या वाघाच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र कमी झालं नाही. मृत्यूला सुद्धा घाम सुटला, आवाज सुद्धा थरथर कापत होती. आणि आता औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो, तो छुप जा, नहीं तो तेरी जींद आंखें हम निकाल देंगे. संभाजीराजांच्या चेहऱ्यावरचं तेज कमी झालं नाही. संभाजीराजांची जिवंत नख काढली, जिवंत कातडी सोडली, जीभ हसडून काढली. तापलेल्या दोन्ही सळ्या डोळ्याच्या आर पार निघून गेल्या. सर्र आवाज झाला. डोळ्यांच्या खोबणीतून फक्त काळ रक्त टप टप गळत होतं. पण हा महाराष्ट्राचा वाघ शत्रू समोर कदापि चुकला नाही. कारण माझ्या राजाला त्यांचा बाप कळला होता, आपला धर्म, आपलं राष्ट्र कळालेलं होतं. पोरांनो, तुम्हाला तुमचा बाप कळाला का? नालायकानो, याच बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला. हरामखोरानो, याच बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागला. कुठला तर कुत्रा तुमच्या आयुष्यात येऊ लागला. आणि सगळं काही संपलं काय ग पोरी? म्हणून आज तुझ्या समोर आलोय बघ. इकडे बघ, जास्त वेळ तुझा घेणार नाही. घड्याळ लावून 10 मिनिटामध्ये मी थांबतो बघ. पण पोरी आई काय बघ. पोरी आई का? तुला आज तुझी आई काय आहे, तुझा बाप काय आहे, आणि तुला काय करायचं आहे? तुझ्या काळजावरती पोरा पेरून जाणार. आईला पहिला प्रश्न विचारलास ना, आता आईला दुसरा प्रश्न विचारायचा. आणि आईला दुसरा प्रश्न काय विचारायचा? या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे माझं राष्ट्र, या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे आमचा अखंड अध्यात्म, या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे पोरी तुझं आयुष्य. पोरा, 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं. आणि ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तुझ्या आईनं तिच्या आईला सोडून दिलं, तिच्या बापाला सोडून दिलं, सगळ्या घरादाराला सोडून दिलं. सगळ्या घरादाराला सोडून दिलं. आणि कशाचाही विचार न करता ती माऊली तिच्या सासरी आली. कसं तरी एखादं वर्ष तिनं काढलं स्वतःच्या सुखासाठी. आणि ज्या क्षणाला पोरीनं तुमचा जन्म झाला पोरानो, तिनं स्वतःच्या सुखाला आग लावली. आणि ती माऊली फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव भाई. आईची ही वेदना हरामखोरानं तुम्हाला कधीच कळत नाही. आज पळत पळत जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. आणि त्या आईला आता फक्त दुसरा प्रश्न विचारायचा. आई, 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. ही आई, माझा वय 1 वर्षाचा होता, मला सुद्धा अंग खांद्यावरती खेळवत माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी घेऊन जात होतेस. पण आई, आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस का ग आई? का? एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. हंबरडा फोडून रडेल बघ. तिच्या डोळ्यासमोर तिचा तो गरीब बाप येईल बघ. तिच्या
तिच्या डोळ्यासमोर तिची आई येईल बघ, तिचा लहान भाऊ अक्का अक्का या कार करत माग पुढं पाळणारा तिचा लहान भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. आणि ती तुला म्हणाल खराय पुरी खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते, माझ्या आईला, माझ्या वडिलांना, माझ्या भावाला भेटायला. हे पोरी, तुझं वय 1 वर्षाचं होतं, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी घेऊन जात होते. पण पोरी, आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय गे, आता 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी. त्याला कारण आहे बघ पोरी, त्याला कारण आहे बघ पोरी, त्याला कारण आहे बघ पोरी. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. तुझ्या बापा बरोबर मी माझ्या सासरी आले बघ. आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो, मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का, मला माझ्या बापाची आठवण येते हो, मला माझ्या भावाची आठवण येते हो. आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. जाऊ का हो, जाऊ का हो, आई बापाला एकदा भेटून येऊ का हो, अहो जाऊ का हो. माझ्या डोळ्यातल्या अश्रुराने माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी बोलता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा रडू नको, असा हंबरडा फोडू नको, जा तुझ्या आई बापाला भेटून ये. पण ऐक ऐक बघ, सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही बघ, सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही. पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ, इकडं बघ, पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय. आणि जर सारखं सारखं जायचं असेल तर तिकडं जायचं बघ. एकीकडं माझा आई बाप होता, एकीकडं माझं सासर होतं. हे पोरी, मध्येच माझी घुसमट होत होती. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या. हे पोरी, कारण ग आताच हे वैभव, आताच घर गाडी बघू नको. त्यावेळेला एका पडक्या घरामध्ये, पत्र्याच्या घरामध्ये आपण राहत होतो बघ. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते. एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते. कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते. कधी एकदाचा अक्का अक्का करत माझ्या माग पुढं पाळणार ते लहान लेकरू माझ्या समोर येत आणि त्याच्या गालावरून हात फिरवत कधी एकदाची 10 रुपयांची नोट मी त्याच्या हातावरती ठेवते. पोरी, तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या. एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होती. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरी. घराच्या अगोदर, घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं पोरी. आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पोरी, माझं बालपण अगदी तसंच गेला होता बघ. तिने सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल बघत होती, अंगणातूनच घरात मी शिरत होती. आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय. आबा उद्या मला हे पाहिजे, आबा उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय ग मी अजून, येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. हे पोरी, अगं सकाळी शाळेला गेलीस, जाताना एवढा डबा घेऊन जातेस. हे माझ्या लेकरा, तुला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा. माझा बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पुरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पुरी, कोणी कोणाचं नसतं बघ. एकदा का बापाचा हात डोक्यावरून उठला की साला सगळं जग आपल्याला परकानी पोरकं होतं बघ पुरी. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पुरी. माझ्या बापाने मला शिकवलं, माझं लग्न झालं,
तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते. हातामध्ये 2 पिशव्या एसटी मध्ये मी बसत होती. एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटीतून खाली मी उतरत होते. घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं. आणि बोरे सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि अंगणात बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच, आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा. माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी? मी तुला चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी? माझ्या आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग? पोर आले की आपली, पोर आले की आपली. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा. माझी आई माझ्या जवळ यायची आणि माझी आई मला म्हणायची, पोरी ए पोरी थोडं गाल थोडं कर की माझी आई तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची. तुकडा इकडं टाकून देत माझी आई मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं कर की ग. आणि गाल पुढं केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुक घेत माझी आई मला म्हणायची, पोरी कशी आहेस ग माझ्या लेकरा? माझी आई आपली आटी बोट माझ्या गालावर फिरवायची, कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, पोरी चल की ग घरात, पोरी चल घरात. महिना झाले तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग. आता मला कळालं तुझ्या बापाचा जीव तुझ्यावर किती आहे ग पोरी, चल घरात. 25 वर्ष उलटून गेली बघ. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे. पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली, आबा जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी. आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पुरी कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहे? क्लोज द्यायला लावू की त्या कॅमेरावर मोबाईल फोडून बघते. अंगणातून माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या हातात
आणि तो भाकरीचा तुकडा आता दिसत नाही पुरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पुरी. मला आता त्या घरात दिसत नाही. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग हे पुरी, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझ चर्र करत पुरी. काळीज माझ चर्र करत. बाप जिवंत असताना एखाद नवीन चप्पल आणून बापाच्या पायात घातलं असतं तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना एखादा नवीन शर्ट आणून बापाच्या अंगात घातला असता तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस या ओंजळीत तेल घेऊन बापाच्या डोक्यावर घुटलं असतं तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं पोरी. किती बरं झालं असतं. एक घास चिवचा एक घास काऊचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात जिवंतपणी या हातानं एक घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पोरी. किती बरं झालं असतं. आता लाखो रुपये तुझ्या बापाकडे आहेत बघ पोरी. लाखो रुपये तुझ्या बापाकडे आहेत बघ पोरी. अखंड 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 शहराला पंचपक्वानाचं जेवण मी घालू शकते पोरी. पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार पुरी. कशेस पुरी. पुरी कशेस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुक नाही घेणार पुरी. माझ्या गालाचं मुक नाही घेणार. आला श्वास गेला श्वास जीवा तुझा रतंतर. आला श्वास गेला श्वास जीवा तुझं रतंतर. जगण मरण एका श्वासाचं अंतर. जगण मरण एका श्वासाचं अंतर. पुराणो या उदगीरच्या मातीमध्ये मी आज आलोय बघ तर जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुला सांगून जातो पोरा. पोरा जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे नालायक हरामखोर. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला पोरा भिंतीवरचा बाप खाली येऊन कधीच आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई आपल्या गालाचं मुख कधीच घेत नसती पोरा. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतले आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतले तर तो शिर्डीचा साईबाबा तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतोय तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे ज्या देवाचं नाव सदा बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे ज्या देवीचं नाव आई आहे. पण याच आई बापाला तुम्ही लाचार करू लागला. याच आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला. याच आई बापाला म्हणता ये म्हाताऱ्या चाल घराच्या बाहेर हो, चाल वेगळं राहा. माझ्या अब्रुजाती एकाच घरात राहा पण वेगळं करून खा. भुके पोटी नाही अण्णांनी मेल्यावरी पिंडदान. माय बाप केवळ काशी न जावे तीर्थाशी पण सगळं देवदेव आम्ही केलं आणि घरात आई बाप आम्हाला कळाला नाही. चाल आज शंट ठोकून तुला
सांगतोय बघ, ज्याला घरातला आई बाप नाही कळाला त्याला या विश्वातला कुठलाच देव नाही पावला पोरा, त्याला या विश्वातला कुठलाच देव नाही पावला. आणि ज्याला घरातला आई बाप कळाला, अरे गाभाऱ्यातला देव त्याच्या भेटीसाठी आला, गाभाऱ्यातला देव त्याच्या भेटीसाठी आला. पोरांनो, या आई बापाला तुम्ही लाचार करू लागला. पोरी, नालायक, आईला धमकी देतेस ना ग, मला मोबाईल पाहिजे बघ. आई, नाहीतर मी शिकत नाही बघ, मी आत्महत्या करते बघ, मी घर सोडून निघून जाते बघ. नालायक हरामखोर. बाप तुझा जेवायला बसतो, एक घास मुखात घालतो, तुझी आई म्हणती पोरगीला मोबाईल घेऊन देऊया हो, नाहीतर काहीतर करेल बघा. अगे नालायक, मुखातला घास बाहेर काढता येत नाही म्हणून कसं तर ते गिळतय बिचार. ताटातला घास, हातातला घास ताटात टाकते, कुठल्या तर मित्राकडे जाते, ते बिचार म्हणते 2% दे, 5% दे, 10% दे, पण मला पैसे दे, माझ्या लेकीला मोबाईल घेऊन द्यायचा. तुझ्या हातामध्ये मोबाईल आला हरामखोर, त्या मोबाईलच्या स्क्रीनवर कोणाचा फोटो, त्या मालिकातून धिंगाणा घालायला लावणारे तुमचे फोटो, रमी खेळो म्हणून सांगणारे तुमचे नायक आणि आदर्श झाले. आणि जो आई बाप तुझ्यासाठी झिजला, इतिहासाच्या पानावर प्रत्येक महामानव तुमच्यासाठी पेटून उठला, ते तुमचे आदर्श नाहीत. आणि पडद्यावरचे वेगळी नायक तुमचे आदर्श झाले. रात्रभर चाळे करता त्या मोबाईल वरून नको ते मेसेज पाठवतात. नालायकांनो, लाज वाटत नाही का? त्या मोबाईल मध्ये तुझ्यासाठी नागडा उघडा राहिलेला बाप तुला त्या स्क्रीनवर दिसत नाही का? तुझ्यासाठी झिजलेली नांबरडा बोलणारी ती आई तुला दिसत नाही का ग पोरी त्या मोबाईलच्या स्क्रीनवर? नालायकांनो, त्या बापाची टाच कधी हातामध्ये घेतली का? 50 भेगा पडलेत की ग त्या बापाच्या टाचला. आरामखोरानं थंडीमध्ये साखर झोपेत झोपलेली असती 2-2 चादरी घेऊन. तेव्हा या शहराच्या कुठल्या तर रस्त्यावरून पहाटेच्या 4च्या कडाक्याच्या थंडीत तुझा बाप कुणाच्या तर घरात दूध टाकत असतो, कुठं तर पेपर टाकत असतो, कुठल्या तर शेतामध्ये पाणी पाजत असतो, कुठलं तर संडास साफ करून भंग्याचं काम करत असतो. हरामखोरानं जीव मुठीमध्ये घेऊन एखादा ट्रक टेम्पो चालवत असतो. तो बाप तुला कळाला नाही आणि हे वेगळे नायक तुमचे आदर्श झाले. नालायक, एकही पोरगा व्यसन करणार नाही, एकही पोरगा आत्महत्या करणार नाही, एकही कुठली पोरगी आज या क्षणापासून. नालायकांनो, हे बघ, 2 प्रश्न आईला विचारलेस. पळत पळत घरी जाण त्या बापाची वाट बघत. बापाची वाट का बघायची आज? तुला सांगतो बघ पोरी, घरी गेल्यानंतर झोपलेल्या बापाला जर तू हाक दिलीस, झोपलेला बाप नक्कीच उठल बघ. पण एकदा का चितेवर झोपला बाप, कितीही हंबरडे फोड, कितीही बोंबल आणि त्या चितेला कितीही रिंगाण टाक, चितेवरचा बाप आणि चितेवरची आई कधीच उठणार नाही. म्हणून हरामखोरानं सांगतो, हे बघ, आज बापाची घरी जाऊन वाट बघायची. 3 वेळचा अन्न आला आमच्या ताटामध्ये, सकाळ दुपार संध्याकाळच्या. आई बापाला साला नालायकांनो, घराच्या बाहेर काढताच्या आई बापाला करोडो रुपयाचं पॅकेज घेतलं, कार्ट गेलं 7 समुद्रापलीकडे आणि तिथनं म्हणतं आई मेली, बाप मेला. जगदंबा, आई मेली, बाप मेला, घ्या जाळून, याला वेळ नाही. अरे पेटवायचं काय तुझं पैसे? आलाय का? 3 वेळचं अन्न आणून ताटात घातलं र तुझ्या, 3 वेळचं तेही पोट भरून. म्हणून नालाय का इथं बसलायस आज? आज पळत पळत जायचं, त्या बापाची वाट बघायची. मग पोरी घरी गेलेस, बाप अजून आला नाही, तू झोपलीस. सकाळी तू उठायच्या अगोदर बाप निघून गेला, तू उठलीस, शाळेला गेलीस, परत तू 5 वाजता घरी आलीस, पळत पळत घरी आलीस, बापाची वाट बघायची. बघ किती वाजू देत, आज बापाची वाट बघायची. पोरांनो, 5 वाजलेत, बाप अजून आला नाही, 6 वाजलेत, बाप अजून आला नाही, 7 वाजलेत, बाप अजून आला नाही, 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, बाप अजून आला नाही. रात्रीच्या 10 वाजता बाप आला, आला बाप. एकच काम करायचं पोरी, सगळी जळमटं तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची, सगळी जळमटं तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची. पळत पळत जायचं बघ, पळत पळत जायचं. आणि त्या समोर उभे असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं का पोरी? असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हतास, काय झालं सांग मला. पोरी, तुला शाळेत काय बोललं का कोणी? तुला बाई काय बोलल्या का? तुला आई काय बोलल्या का? तुला कोण हवं का? पोरी सांग मला, काय झालं मला सांग पोरी, मला सांग. त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, बाप्पा
मला कोणी काय नाही बोललं पप्पा, मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं पप्पा. पप्पा जेव्हा मी 1 वर्षाची होते ना तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा, रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा. आई जर मला रागवली तर अंगणामध्ये येऊन मी उभी राहत होती, जसं तुम्ही येत होता तुमच्या गळ्यामध्ये पडत होती, आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा पप्पा मला आईनं मारलं पप्पा, पप्पा पप्पा मला आईनं मारलं. तुम्ही मला जवळ घेत होता, माझ्या डोळ्यातलं पाणी बसत होता आणि तुम्ही मला म्हणत होता चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा पप्पा माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता, तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून मी तुम्हाला फिरवत होती पप्पा. पप्पा पप्पा रात्रभर पप्पा रात्रभर पप्पा तुमच्या छातीवर मी झोपत होती पप्पा, पोत म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. पण आता मी शाळेला जाती, आता मी कॉलेजला जाती पप्पा, तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस पप्पा, तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते पप्पा, पण अजिबात तुमच्या समोर येत नाही पप्पा. पण आज गेली होती पप्पा आणि एक परिवर्तनाचं वादळ ऐकून आली पप्पा, आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला म्हणून मिठी मारते. हे पोरांनो, बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. हे पोरानो, कधीतरी एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं, हे 6-7 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं बघ, त्या पोराला कानामध्ये हळूच विचारायचं तुझ्या बापाचं नाव काय रे, हे तुझ्या बापाचं नाव काय. हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत, आणि ते पोरग हंबरडा फोडत म्हणत, ते पोरग हंबरडा फोडत म्हणत मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला घास भरवला नाही, माझ्या बापानं कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही. मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. 2 दिवसाचा होतो, इथं सापडलो, इथंच मोठा झालो, रोज वाट बघतोय कशी दिसत असेल माझी आई, कसा असेल माझा बाप, कोणीतरी येईल का, मला कडकडून मिठी मारेल का, आणि माझ्या कानात मला हळूच कोणीतरी म्हणेल का, मीच तुझी आई रे, मीच तुझं बाप रे. ए बापाची किंमत त्या पोराला विचार, त्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. तुमचा बाप ज्या वेळेला सणासुदी दिवशी तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना पोरानो, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागे सगळा तुमचा बाप उभा आहे. सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं. ज्या कपड्याला तुम्ही हात घालता तो कपडा तुमचा होतो, ज्या वस्तूला तुम्ही हात घालता ती वस्तू तुमची होते. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला तर बाप लांबून म्हणतो दाद्या कसला विचार करतोयस लेकाच्या, उचल. अरे मला मिळालं नाही, तुला मिळालंच पाहिजे, पैशाचं मी बघतो, उचल चल घे कपडे घे. हे पोरानो, ही सगळी कपडे तुमची होतात. सणासुदीला तुम्ही ती कपडे अंगावरती घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापाने शर्ट घेतला, माझ्या बापाने पॅन्ट घेतली, माझ्या बापाने हे घेतलं, माझ्या बापाने ते घेतलं. सणासुदीला ती कपडे घालून तुम्ही मिरवत असता, आणि एखादं बिना बाबाचा पोरगा कुठल्या तर झाडाखाली उभं असतं आणि तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघून त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती. ते पोरग डोळं भरून तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघतं, पळत घरी जातं. पळत घरी जातं, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं आणि हंबरडा फोडून आपल्या आईला म्हणतं, आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे, आई मला घ्या. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसाने येणार आहेत, माझं पैसे घेते, तुला एखादा शर्ट गप, रडू नको गप. पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचा पैसा येणार नाहीत, आणि आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडतात. पोरग बापाच्या आठवणीत आणि माऊली आपल्या कुंकुवाच्या आठवणीत, आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, गप की रगा, बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले ना रे. अरे तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा लिहिला नाही की रे. अरे दुसरा संसार नव्यानं मांडला नाही रे, मी थाटला नाही. अरे वासनेनं भरलेल्या नजरा रोज माझ्यावर पडतात, पण प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत तुला मी मोठं करते की नाही सांग बरं. 2 दिवसानं येतात माझं पैसे, घेऊया एखादं तुला शर्ट. तेव्हा ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या आईला म्हणतं, आय नको मला शर्ट, आय तू
रडू नको आय. तुला जर काय झालं आय तर मी जायचं कुठं आय. आय मी शिकणार आय, मी मोठा होणार आय. प्रत्येक सणाला आपल्या अंगावर नवीन कपडे असतील आय. हे पोरानो, हे हरामखोरानो, हा बाप तुम्हाला कळाला का? ही आई तुम्हाला कळाली का? हरामखोर. हात जोडून सांगतोय बघ, मोजून घड्याळाची 5 मिनिटं लाव, 5च मिनिटात थांबतो बघ. इकडे बघ, तिथं हा बसलाय ना हा बाप, या बापाला बघू नको पोरी, या बापाला बघू नको. हे पोरा, हा स्वरूप आहे बघ त्याचं. तुमच्या शाळेची फी भरायला येतो तेव्हा त्या बापाला बघू नका. वस्तू नवीन आणून देतो तेव्हा त्या बापाला बघू नका. बापाला बघायचं असेल ना तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचा. जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारामध्ये बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते. तर तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव सांगा. बाप रे बाप. तुझी आई म्हणते अहो काय उठ्या ते 2 कपडे गप का. पोरगी नवीला गेले, पोरगा 11वीला आहे. माझी फाटकी कपडे कोण बघताय रे. तुझी आई जातील एकाच्या, तुझ्या बापाला 4 कपडे घेऊन येते तेव्हा ते बिचार घालतंय अंगावरती. अशा बापाला तुम्ही लाचार करणार. कुठला तर कुत्रा येणार, तुला काहीतरी दाखवणार, आमिष दाखवणार सदा. तुला नेऊन विकणार. त्या बापानं कसं करायचं रे. कसं जगायचं आहे नालायक. ऐक, या बापाच्या पाठीशी का उभं राहायचंय पुन्हा. 1 वर्षाचा होतास, बाप जरा डोळ्यासमोर नाही दिसला की टाचा घासत होतास. आईला म्हणत होतास माझा बाप कुठं आहे, मला पप्पा दे, पप्पा पाहिजे. त्याच बापाच्या खांद्यावर बसून सगळं जग बघितलंस आणि त्याच बापाला त्या जगासमोर लाचार करू लागलास. हरामखोर. आई त्या बापाच्या पाठीशी का उभं राहायचं. पोरी 5च मिनिटं घड्याळाची. ऐका, तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते आणि कोणा बापाच्या पाठीशी का उभं राहायचं. ऐका आता नीट ऐकायचं. 2च मिनिटात. 4 महिन्याचं घरात मांजर कुठं निघून गेलं ना ग, हे कुत्रं निघून गेलं तर 4 दिवस रडतीस बघ. अपार्टमेंट मध्ये पळतीस बघ. शेजा पाजाऱ्यांच्याकडे आमचं मांजर बघितलं का, आमचं कुत्र बघितलं का. 4 महिन्याच्या मांजरासाठी 2 दिवस रडतीस पोरी. आणि तुझ्या बापाने तर तुला 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलंय की ग. 20 वर्ष. 1 नाही 2 नाही 20 वर्ष. आणि पोरी, तुझ्या बापाची खरी कुस्ती तेव्हाच सुरू होते जेव्हा तुझं लग्न ठरतं पुरी. सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणाबाई मिळालं, चांगलं खानदान मिळालं, आनंदाला उधाण आलेलं असतं. आणि रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत असतो. कारण बापाला कळून चुकतं 20 वर्ष तर हाताच्या फोडासारखं जपलेलं माझं लेकरू काही दिवसात भर करून ओढून निघून जाणार आहे. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला ते वरडतंय बघ. का रडतीस पोरगी समोर रोज रोज. सारखं सारखं रडू नको. रोज रोज पोरगीचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. जेवढे दिवस आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायची आणि तिला हसतच पाठवायची. पप्पा आमच्यासाठी किती मेहनत करता म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणारं माझं लेकरू आता मला या घरात रोज दिसायचं नाही बघ. पप्पा घरला लवकर या बघा, नाहीतर मी जेवणार नाही बघा. आवाज आता मला या घरातून यायचा नाही बघा. आता पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का म्हणत माझ्या उशाला बसून हळूच माझ्या कानामध्ये. पप्पा उद्या 100 रुपये देता का हो. मैत्रिणी आम्ही बाहेर चाललोय. आईला सांगू नका. पप्पा लई वरडती बघा मला. आई लई वरडती. आईला सांगू नका. आवाज आता माझ्या कानावर येणार नाही बघ. तुझ्या आईला तुझा बाप ओरडतो बघ. पण तुझ्या बापाला जर रडायला आलं ना ग पोरी तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप हंबरडा फोडून रडतो पोरी. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप हंबरडा फोडून रडतो. पोरी तुझी आई म्हणते अहो डोळं काऊ लाल झालं तर तुझ्या आईला ते बिचार म्हणते अगं साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. पोरी साबण नाही गेला. तुझा बाप तुझ्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये हंबरडा फोडून रडला पोरी. तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला. पोरी
ती आई तुला कळाली का ग नालाय? लग्नपत्रिका वाटायला तर आनंदानं फिरत असतंय. माझ्या दीदीचं लग्न आहे, लग्नाला या. आणि रात्रीच्या अंधारात एकटाच रडत बसतंय वा, रात्रीच्या अंधारात एकटाच रडत बसतंय. कारण लग्नपत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असती, या तारखेला या येळेला हे तुझं पाखरू कायमचं भर करून ओढून निघून जाणार. हे पोरी हे 12:30चा तांदूळ आहे बघ, नाटून नाटून नवऱ्या बरोबर लग्नाच्या बहुल्यावरती तू बसलेली आहेस बघ. वाजंत्री वाजवत आहेत, मंगलाष्टका सांगलेले आहेत, आनंदाला उधाण आलेलं आहे. प्रत्येक जण तुला आशीर्वाद द्यायला लग्नाच्या बहुल्यावरती येत आहे बघ. तू आशीर्वाद घेत आहेस, भेटवस्तू घेत आहेस. हे पोरी हे बघ, नवऱ्याची ओळख प्रत्येकाला करून देत आहेस. हे पोरी आणि त्या लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत आहेत बघ. तिथं मात्र तुझा बाप फिरत आहे बघ, हसत हसत सगळ्यांना जेव घालत आहे. जेवण जेवा, पोट भरून जेवा, माझ्या लेकीचं नवीन आयुष्य आहे, चला जेवा. ए जेवणवाल्या एकही माणूस उपाशी जाता कामा नाही. पैशाची काळजी करायची नाही. तुझा बाप पैशाचा पुरता घेऊनच तिथं फिरत असतो बघ. ए पोरी पोरांना तर ते हसत हसत म्हणतंय, ए पोरांनो ताटात काय ठेवू नका, 2-2 लाडू 2-2 जिलेबी घरला घेऊन पळा, चला चला आपल्या दीदीचं लग्न आहे. ए पोरी बघता बघता 12:30 हे 12:30चे 3 वाजतात बघ. पोरी हे बघ, सगळी 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 पाहुणी रावणी जिकडे तिकडे निघून जातात. लग्न मंडप मोकळा होतो, जेवणाच्या पंक्ती संपतात. पोरी आणि हे बघ पोरी हे नवीन आयुष्याची नवीन स्वप्न रंगवत नवऱ्याचा हात धरून हे सासरी जाण्यासाठी जशी लग्नाच्या बहुल्यावरून तू खाली येतेस, त्या लग्न मंडपामध्ये पहिला हंबरडा तुझ्यासाठी तुझी आई फोडते. पोरी पळत पळत येते, तुझ्या गळ्यामध्ये पडते, पळत पळत येते, तुझ्या गळ्यामध्ये पडते. आणि तुझी आई तुला म्हणते, पोरी 20 वर्ष तुझ्या बापानं आणि मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं, आणि आता आम्ही असं परक्यासारखं इथं उभं राहायचं आणि आमच्या समोरून निघून चाललीस की ग पोरी? हे पोरी आज घरी कसं जाऊ पोरी? घरच्या भिंती मला खाईला उठतील की ग पोरी? मम्मी 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 करत माझ्या माग माग माझ्या माग माग पडणार माझं लेकरू माझं पाखरू आज मला घरात दिसायचं नाही की ग पोरी? हे पोरी तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझी आजी रडत असते, तुझ्या मैत्रिणी रडत असतात, तुझा भाऊ रडत असतो, लग्न मंडपात उरले सुरलेले सगळे रडत असतात. आणि पोरी त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो, पळत पळत तिथे येतो मग सगळ्यांना ओरडतो, कारणताय रे कारणताय, कोणी रडायचं नाही. माझ्या 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 लेकीचं नवीन आयुष्य आहे, तिला हसत हसत पाठवा. तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो आणि हसत हसत तुला म्हणतो, जा पोरी जा पोरी जा पोरी, चल जा, रडायचं नाही, चल जा चल जा, हे आहे ना तुझ्या पाठीशी, चल जा. तुझी गाडी निघून जाते पोरी आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनात ठेवलं असतं, माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चूक सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला, फक्त तो तुला दिसला नाही. पोरी तुला अर्धाच सिनेमा माहिती आहे, अर्धा सिनेमा तुला कधी कोणी आयुष्यभर दाखवला नाही आणि हा बापच या राष्ट्राला कधी कळाला नाही. पोरी जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते, तुझा बाप त्या लग्न मंडपामध्ये परत येतो. लग्न मंडपाला अगोदर बोलवून घेतो, इकडे ये बाबा, इकडे ये. तुझं किती पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा. हे जेवणवाल्या तुझं किती रे पैसे? जेवण लई छाक पडवलं होतंस बाबा, पोट चाटत लोक गेली, लाडू जिलेबी घेऊन पोरं पडत होती बाबा. तुझं किती पैसे? हे घे. हे बसत वाल्या तुझी कपडे अंगावर चढून माझं लेकरू काय छाक दिसत होतं बाबा. हे वाजंत्रीवाल्यानं 2000 तुम्हाला जादा देतोय, ठरल्याप्रमाणे हे पैसा चाल 2000 नाही 3000 तुला जादा घे. लई भारी वाजवत होतास बाबा माझं लेकरू जाताना. हे पोरी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो. पोरी भिकारी होतो. जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो, जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो. आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो, घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरुणाने उशिवणी करतो त्या देव माणसाचं नाव साला बापरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते, अहो सावरा की स्वतःला किती रडताय लहान लेकरासारखं. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून
तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. तुझी जुनी ओढणी कपाटातून काढतो, तुझ्या जुन्या ओढणीचं मुख घेतो आणि ती जुनी ओढणी उशाला घेऊन रात्रभर आपल्या अश्रूनं जो ओला चिंब करतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. स्वतःच्या पायात चप्पल तुटलं तर सांबाराकडे जाऊन टाकतो, तुझ्या पायात चप्पल तुटला तर शाळा कॉलेज पर्यंत नवीन चप्पल जो घेऊन येतो आणि तुझ्या पायामध्ये जो घालतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. 100 किलोचा पोत या ट्रक मधून उचलतो हे पोरा आणि त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्यासाठी जो हमाली करतो त्या हमालाचं नाव साला बाप आहे पुरी. हे दिवसभर शेतात राबतो आणि संध्याकाळी कुठल्या तर हॉटेलच्या बाहेर जो वॉचमन म्हणून उभा राहतो त्या वॉचमनचं नाव साला बाप आहे पुरी. हे पुरी, या महाराष्ट्राच्या रस्त्यावरून जीव मुठीमध्ये घेऊन जो ट्रक चालवतो, ट्रॅक्टर चालवतो, जो टेम्पो चालवतो, जो रिक्षा चालवतो आणि आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी पैसा कमवतो साला त्या ड्रायव्हरचं नाव बाप आहे पुरी. दुसऱ्यांची संडास साफ करत, गटारी साफ करत जो भुंग्याचं काम करतो, उन्हामध्ये जो तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो, थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर लेकरांच्या अंगावर जो टाकतो आणि भर पावसात आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर जो धरतो त्या आणि त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे बाप. हे हरामखोर नीच, या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करणार आहे काय? आदेश आहे प्रभूंचा, आदेश आहे छत्रपतींचा, आदेश आहे बाबासाहेबांचा. हे पोरी, पोलीस स्टेशनला तुझा बाप असा उभा असतो बघ. हे हरामखोर, पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा आहे. तुझ्या बापाच्या पाठीमागं 2 फुटावर तुझी आई उभी आहे आणि जिथं तुझा आई बाप पोलीस स्टेशनला उभा आहे सगळी जमीन अश्रूनं तुझ्या आई बापानं भिजवलेली आहे आणि पोलिसांना लाचार होऊन तुझा बाप असा झुकून सांगत आहे, साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली आणि माझी पोरगी घरीच परत आली नाही साहेब. साहेब साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा. हे पोरीनो, हे नालायक हरामखोरानो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणता हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो, तुला एखादा मोबाईल काय घेऊन देतो, तुझ्याशी गोड गोड काय बोलतो साला. हे पोरी तुझ्या फोनवर बॅलन्स काय मारतो. हे पोरी, हे तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा साला गांजाडा मावाडा हरामखोर कुत्रा, स्वतःची अंडरपॅन्ट घेण्याची ज्याची लायकी नाही तसला कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो आणि 20 वर्षाच्या आई बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, त्या आई बापाच्या तोंडावर पच करून चुकून निघून जाताना तुला लाज वाटत नाही का ग पोरी? तुला लाज वाटत नाही का? हे पोरी, अर्धवट ठेचलेल्या सापासारखा तुझा आई बाप तडपडत असतो बघ. हे तुझा आई बाप तडपडत असतो, समाज बोटं दाखवत आहे बघ, याचीच पोरगी गेली रे. हे बघ, हे असलं संस्कार लावलं होतं. पाहुणं तर म्हणतात लय लेख लेख करत होतात, कुठायला तुझी लेख, कुठायला तुझी लेख. हे नालायक हरामखोरानो, याला प्रेम म्हणतात का ग पोरी? याला प्रेम म्हणतात? हे ऐका, याला प्रेम म्हणतात का? शिवशाहू फुले आंबेडकर चळवळी तिकडे बघ, या राष्ट्रासाठी या धर्मासाठी भेटताय बघ. प्रेमाच्या विरोधात नाही, पण हे काय प्रेम आहे का ग पोरी? जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतं, जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं करतं, जे प्रेम तुला परदेशामध्ये विकतं, अगं तुला ड्रग्स पाजतं, तुला दारू पाजतं, रस्त्यावरून तुला फिरवतं. हे पोरी, हे काय प्रेम आहे का ग पोरी? अगं मिक्सर मध्ये घालून जे तुला बारीक करतं, हे प्रेम आहे का ग पोरी? हे प्रेम नाही पोरी, हे तुम्हाला फसवलं जात आहे पोरीनं, तुम्हाला फसवलं जात आहे. सावधान पोरीनं. हे बघ, हे तुझं वय फक्त शिकण्याचं आहे. या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. तुझ्यासाठी राजकुमार, जो तू बोलेगी वही होगा पोरी. लहानपणापासून त्यानं तुझ्या मनाच्या विरोधात कधीच काही केलेलं आहे आणि आता कसं करेल का पोरी? हे पोरी, हे आणि नालायक हरामखोरानो, मेहंदी काय काढता, गजर काय घालता, पोलीस स्टेशनला येऊन उभं राहता. पोलिसांचा फोन जातो बापाला, या पोरगी आले काहीतरी समजावून सांगूया. परत तुझा बाप गावाच्या प्रतिष्ठित लोकांच्याकडे, मी जन्म दिलेलं माझं लेकरू ऐकत नाही, माझं तुमचं तर ऐकल, चला की हो चला. हे तुझा बाप पोलीस स्टेशनला येतो. हे बघ, हे बापाला लाचार तू केलंस, बापाच्या तोंडावर तू थुंकलीस, बापाला हे अब्रूची नंतर वेशीवर तू टांगलीस, तरी सुद्धा पोलीस स्टेशनला बाप तुझीच माफी मागतो. हे दीदी आमचं काही चुकलं असलं तर आम्हाला माफ कर की दीदी. चल की घरला चांगलं पोरग बघूया दीदी. नाही पोरग चांगलं, अगं दारुड आहे, अगं मावड खात आहे, तुला सगळं खोटं सांगितलंय दीदी. पाहिजे तर विचार या माणसासने. हे दीदी
अगं आम्ही कमी शिकलोय ग, माझ्याकडे राहू दे, तुझ्या आईकडे तर बघ की ग, अन्नाचा कळ नाही की ग, पोटात पाण्याचा थेंब नाही की ग. अगं रोज पाहुण्यांचा फोन येतात, तिने कसं सांगायचं दीदी, चल की ग घरला. तेव्हा पोलिसांना सांगतेस या माणसाला मी ओळखत नाही म्हणून. अगं ये नालायक, ए पुरी, 1 वर्षाची होतीस, कोणी भाज्याचा तुकडा किंवा एखादा खाऊ त्याला दिला तर मुठीत घेऊन घरला येत होतं. तुला शोधून अगोदर तुझ्या मुखात घालत होतं. त्या बापाला ओळखत नाहीस आणि कुत्रा तुझा झाला. हा हरामी ज्यानं तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावलं, तुझ्या तोंडावर थुंकणार बघतो, तुझ्या शरीराचा उपभोग घेणार बघ. हे पोरी ऐक की, आणि वर पोलिसांना सांगतेस यांच्यापासून आम्हाला धोका आहे म्हणून आई बापावरच केस दाखल करून निघून जातेस. आई बापापासून धोका पोरी तुला. अगे 1 वर्षाची होतीस, अंगणात खेळत होतीस, ठेच लागली, म्हटलीस की ग पोरी, रक्त आलं ग, रक्ताचा तो सगळा रक्ताळलेला अंगठा तोंडात घेऊन घरदार डोक्यावर घेत बाप तुझा दवाखान्याकडे पळाला. त्या बापापासून तुला धोका, हा कुत्रा तुझा झाला. आज नाही तर परत कधीच नाही, आजच. आणि याच उदगीरच्या मातीमध्ये इथंच आजच बदल, परिवर्तन, एक ही लेख. आई बापाला सोडून आई बापाच्या तोंडावर चोंकून निघून जाणार नाही, एक ही लेख निघून जाणार नाही. आजच इथंच आजच शपथ घ्यायची. हे पोरी, आज शपथ घ्यायची. रोज पोरा, एकही पोरगा आत्महत्या करणार नाही, एकही व्यसन करणार नाही. पोरानं शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा दिलेला राजा, त्या मातीमध्ये आपण जन्म घेतला. या लेखी आपले रे हराम करण. व्यायाम करा, घडवा स्वतःला. शंडाने नामर्द झाला का तुम्ही? तुला तुझा बाप इथं दाखवून देतो बघ 1 मिनिटात. आजच इथंच 1 मिनिटासाठी कोणी उठायचं आहे. आपल्या लेकीला घेऊन आणि आपल्या लेकराला घेऊन इथं काही बाप आले असतील, नक्कीच आले असतील. त्या बापाने जरा हात वरती करायचा आहे, आज नाही तर परत कधीच नाही. त्या बापाने जरा हात वरती करायचा आहे. 10, 15, 20, 25 बाप हात वरती करा, जागेवर उभं राहा. लगेच जागेवर उभं राहा. आज नाही तर परत कधीच नाही. उभं राहा, जागेवर उभं राहा. हे पोरीनो, हा तुमचा बाप आहे, ज्या बापाविषयी मगापासून मी ठसा तोडून बोलत आहे. 2 तास झाले. इकडं अखंड राष्ट्रभर मी सांगत आहे, हा तुमचा बाप आहे. सगळ्या बापांना विनंती करतोय, आज नाही तर परत कधीच नाही. जरा इथं माझ्या जवळ यायचं, इथं लवकर या, जागा काढत या, लवकर इथं माझ्या जवळ या. आज नाही तर परत कधीच नाही. आज बदलच झाला पाहिजे, आज परिवर्तन झालं पाहिजे. बाकी सगळ्यांना छत्रपतींची, प्रभूंची शपथ आहे, कोणीही हलायचं नाही, आपली जागा सोडायची नाही. सगळ्या बापांनी जरा इथं पाठीमागं उभं राहायचं. या सगळ्यांनी उभं राहायचं. जरा सरका पाठीमागं, जोरासा. सगळ्यांनी उभं राहायचं. जेवढे बाप आहे तिथं यायचं आहे. आज नाही तर परत कधीच नाही. आज या जिल्ह्याला नाही, आज या राष्ट्राला कळालं पाहिजे, परिवर्तन होऊ शकतं, परिवर्तन होतच होतं. पोरीनो, हा तुमचा बाप आहे बघ. हे बघ, बिचारा लगेच पळत आला बघ पुढं. हा तुमचा बाप आहे. लांब अशी रांग करा, चला उभं राहा. या बापानो, या 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 या. करेक्ट, हा तुझा बाप आहे बघ पोरी. ज्या बापाविषयी अखंड राष्ट्रभर मी बोलतोय, हा तुझा बाप आहे. हा यस, थांबा आता. या एवढे येत आहेत ते बाप सगळे. या ऐक, कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या लेकराने जरा हात वरती करायचा आहे. कोणाकोणाचे बाप्पा समोर आलेले आहेत, लेकराने हात वरती करायचा आहे, माझ्या समोर यायचं आहे. चाल इथं माझ्या समोर आहे. चाल, सगळ्या लेकराने उभं राहायचं आहे जागेवरती. चला, कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, सगळ्या लेकरांनी इथं समोर यायचं माझ्या. चाल दीदी, इथं माझ्या समोर आहे. आज नाही तर परत कधी नाही. पोरानं, कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर उभे आहेत. चाल, आज बाकी कोणी उठायचं नाही. छत्रपतींची शपथ आहे, जागा सोडायची नाही. आज बघू दे राष्ट्राला, आज बघू दे या महाराष्ट्राला, आज बघू दे परिवर्तन काय असतंय. हे लेकी ते ये माझ्या जवळ ये. चाल इकडे, चाल. आता लेकरांनो, ऐकायचंय मी काय म्हणतोय ना, नीट ऐकायचंय, सगळ्यांनी ऐकायचंय, कान देऊन ऐकायचंय. इकडे बघ. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. नीट ऐका, मेल्यानंतर आई बापाला जाळतात. चूक. मेल्यानंतर आई बापाला जाळत नाही रे पोरानो. मेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात.
पण जर पोरानं तुमच्यामुळे तुमच्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर रोज आई बापाची चिता घरात जळत असते पुरी. रोज आई बाप मरत असतो आणि त्या बापाच्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो पुरी. आणि तुला खरं सांगू का पुरी, जिवंतपणीचं मरण लय वाईट पुरी, लय वाईट. ना जगता येतं ना मरता येतं. हे पोरीनो ऐका ग, ना जगता येतं ना मरता येतं, सगळं पाप माफ होतील. पण हे बाप आई बापाला दिलेलं जिवंतपणीचं मरण लय लय हे पाप मात्र भगवंत कधीच माफ करणार नाही. इकडं बघ, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसते, श्रीराम प्रभू नसते, छत्रपती नसते, बाबासाहेब नसते, कोणी 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 नसतो, कोणी तू नसतीस, मी नसतो. या आईचा मायेचा प्रेमाचा संस्काराचा वटवृक्ष आपल्या आयुष्यात आहे म्हणून तू आणि मी आहे. हे पोरीनो इकडे बघ, पण या आईच्या संस्काराच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतंय बघ पोरी. हे एक छोटस रोपट वाढतंय, ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे पोरी. आणि तो बाप आज तुझ्या समोर उभा आहे बघ. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली आणि माझ्या आईलाच माझ्या वेदना कळाल्या. खराय पोरी ना, 9 महिने 9 दिवस तिच्या उदरामध्ये राहिलोय बघ. आमच्या वेदना तिला नाही कळणार तर कोणाला कळणार. पण पोरी ना इकडे बघ, आई इतकाच आईच्या खांद्याला खांदा लावून, आई इतकाच आईच्या खांद्याला खांदा लावून, आईपेक्षा एक पाऊल पुढे टाकून रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर आणि जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या डोळ्यातला एक हे अश्रू कोणाला न दाखवता पोरीनो, जर तुमच्यासाठी आपल्या डोळ्यातला अश्रू न दाखवता जर हंबरडा फोडून आजपर्यंत कोण रडला असेल तर त्याचं नाव बाप आहे पोरी. त्याचं नाव बाप आहे आणि हा बाप तुझ्या समोर आज उभा आहे पोरी. आज नाही तर परत कधीच नाही पोरी, आज नाही तर परत कधीच नाही. बघ इकडं बघ, 1 वर्षाचं व्हायचं पोरी, 1 वर्षाचं. आणि 1 वर्षाची होतीस तेव्हा जशी बापाला कडकडून मिठी मारत होतीस ना ग पोरी आणि पोरा, तशीच मिठी आपल्या बापाला आता कडकडून मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत मिठी सोडायची नाही पोरी. बापाच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे, ते पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, पप्पा आजपर्यंत मी सांगू शकली नाही पप्पा, पण आज सांगते पप्पा, माझा तुमच्यावर लई जीव आहे पप्पा, माझा तुमच्यावर लई जीव आहे. आय लव्ह यू पप्पा, आय लव्ह यू पप्पा. पोरी तुझा बाप तुझ्या समोर उभा आहे, जा आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जा पोरी जा, पळ तुझ्या बापाजवळ जा पोरा, चाल आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. आज नाही तर परत कधीच नाही पोरा, चाल जा पळत पळत आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जा जा आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी, मार मिठी पोरी. सांग हा बाप खोटा आहे का पोरी, हा बाप खोटा आहे का पोरी, रडणारा बाप खोटा आहे का, या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांग, सांग मला, या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरी, सांग पोरी. हे पोरी या बापाची काय चूक का पोरी, हे पोरी या बापाची काय चूक, तुला लहानाचं मोठं केलं ही बापाची चूक का ग पोरी. अगं स्वतः उपाशी राहिला पण तुला घास घास भरवला साला, ही बापाची चूक आहे का ग पोरी, सांग पोरी. तुझा बाप पोलीस स्टेशनला उभं राहिलेला तुला चालेल का, कुठला तर कुत्रा येऊन तुझ्या बापाच्या तोंडावर थुंकलेला तुला चालेल का, तुझा बाप जिवंतपणी मेलेला तुला चालेल का पोरी. हे सगळ्या पोरीनं चला बापाच्या पाया पडा, चला लवकर घे दर्शन, चाल झोप झोप बापाच्या पायावर, चाल ठेव डोका ठेव, चाल झोप. हे पोरी झोप, हा तुझा देव आहे बघ पोरी, हा तुझा पांडुरंग आहे, हा तुझा विठ्ठल आहे पोरी, हा तुझा विठ्ठल आहे ग. ए पोरी सांग मला, या बापाला तू लाचार करणार आहेस का. हे पोरीनो जीव गेला तरी घेणार, कुठला पण कुत्रा येऊ दे, हे बघ झाल्या असतील काही चुका होऊ दे, सगळ्या चुका पोटात घेऊन आपल्याला मिठीत येणारा देव माणूस आपल्या जवळ आहे बघ. ज्या देव माणसाचं नाव बाप आणि त्या देवीचं नाव आई आहे. आता भ्यायचं नाही पोरीनं, डोळ्यामध्ये मला अश्रू नको, आता रडायचं नाही, आता लढायचं आहे पोरी. तू रणरागिणी आहे, तू आघिणी आहे, या राष्ट्राची शान आई बापाचा अभिमान म्हणजे तू आहेस पोरी. हा पोरी चला, हे सगळ्या खाली बसलेल्या पोरांनी आणि पोरीनी कॉलेजच्या शाळेच्या सगळ्या उजवा हात वरती करा, चला लवकर. खाली बसलेल्या सगळ्या हजारो पोरीने उजवा हात वरती करा पोरानं, चला आपल्या डोक्यावरती ठेवा, ठेवा डोक्यावरती.
चाल डोक्यावरती ठेव, डोळं झाक पोरी, डोळं झाक, झाक डोळं झाक, झाक पोरी. तुला आयुष्य दिलं बघ आई बापानं, 1 मिनिट फक्त बापासाठी दे. चाल चाल, 1 वर्षाचं हो पोरी आणि बापाला डोळ्यासमोर आण पोरी, बापाला डोळ्यासमोर. तुला बाप नसेल तर तुला शिकवणारे शिक्षक तुझा बाप आहे बघ, तुला बाप नसेल तर मी वसंत हंकारे तुझा बाप आहे बघ. चाल डोळ्यासमोर आण, आणलंस का डोळ्यासमोर पोरी? आता मार कडकडून बापाला मिठी पोरी, मार कडकडून बापाला मिठी. पोरा सांग बापाला, पप्पा जीव गेला तरी चालेल, मी आत्महत्या करणार नाही बाप्पा, पप्पा जीव गेला तरी चालेल, मी कुठल्या व्यसनाच्या विट्यामध्ये फसणार नाही. पोरी सांग बापाला, पप्पा आय लव्ह यू पप्पा, मी तुमची मान कधी चुकू देणार नाही पप्पा, आय लव्ह यू पप्पा, माझा तुमच्यावर लई जीव आहे पप्पा, पप्पा माझ्या चुका झाल्या असतील घ्या माझ्या पोटात आणि मला मिठीत घ्या पप्पा, मी रणरागिणी आहे, मी वागिणी आहे, शिर सत्याग्रह शस्त्रप्रयोग सोनाच्या स्वप्न, विजयकांक्षा विजय लक्षणा विजयवर्धिनी, विजयांना बळ देणारी प्रेरिका, वाघ चातुर्य गांभीर्य दक्षता मन धैर्य निर्भयता, कुल कन्या कुळे धन्या महितान्वय जगदंबा आदिशक्ती राष्ट्रमाता उची जावं म्हणजे तू आहेस पोरी. चल घे शपथ पोरी घे. सगळ्या लेकीने हात खाली घ्यायचे लेकरांनी, कोणी उठायचं नाही, तिथंच बसा जागेवरती सगळ्यांनी, 2 मिनिटासाठी जागेवरती बसा. सब मंगल है, सब आनंद है, तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो, जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नामुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे, वसाय दान हे जे फळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जीवांशील तो ते लाहो, प्राणी जातया नमो अरिहंतानम, नमो सिद्धानम, नमो आयर्याणम, नमो अजायाणम, नमो लोय सव्व साहुनम, ऐसो पंचन मुक्कारो सव्व पावपनसनो, मंगलानम च सव्वे सिम पडमम हवै मंगलम. जो बोले सो निहाल, सत श्री अकाल, वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतह. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह, हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पोरांनो, हे तुमचं राष्ट्र आहे, या राष्ट्राची तुम्ही संपत्ती आहे. राष्ट्राला जपा, आई बापाला जपा, या शरीराला जपा, वाघासारखं तुटून पडा. आपल्या लेकींची काळजी घ्या पोरांनो, ही लेकी आपली आहेत. हे लेकीनो, रणरागिणी सारखं लढा पोरीनो, कोणीच आपल्या आई बापाला मान खाली घालायला लावू नका. यासाठी सतीश जरा उभं राहा. हा लेकरो, नेहमीच राष्ट्रासाठी धर्मासाठी झटणार आणि याच्या बरोबर असलेली अखंड ही लेकर, सगळ्या लेकरांनी उभं राहा जरा, सगळ्या लेकरांनी. बघ, त्या राष्ट्राची प्रत्येक लेख ही आमची लेख समजणारी ही लेकर आहे. आणि अशी लेकरं जोपर्यंत या राष्ट्रामध्ये आहेत, या राष्ट्राकडे तिरक्या नजरेनं बघण्याचं कोणाचं धाडस होणार नाही. खबरदार, हे अशी लेकर आहे, या लेकरांच्या पाठीशी उभं राहा. पोरांनो, मलाही आशीर्वाद द्या. मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल, कोणाला ओरडला असेल, कोणाला मारला असेल, कोणाला फटका दिला असेल, कॅमेरे दादा तुम्हाला काय बोललो असेल तर लक्षात घ्या. ओघाच्या भरात बोलून जातो, कारण कार्य पेरणं, धर्म वाचवणं, माणुसकी वाचवणं, राष्ट्र वाचवणं हाच आपला एकच उद्देश आहे. म्हणून कोणाला काही चुकीचं बोललं असेल मला माफ करा. लेकरांनो, बाप समजून मला माफ करा. मातानो, मला जर काही द्यायचं असेल तर या भगवंताला फक्त एवढंच सांगा. आमच्या राष्ट्राचं एक पोर वसंत हंकारे नावाचं अखंड विश्वभर माणुसकी शांती पेरत आहे. त्याचा आवाज असाच वाघासारखा असाच राहू दे. त्याची नजर अशीच तीक्ष्ण निरोगी राहू दे. डोक्यांच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत त्याच्या शरीराचा
प्रत्येक अवयव निरोगी राहू दे आणि या राष्ट्राच्या कल्याणासाठी, या जगाच्या कल्याणासाठी त्याचा शेवटचा श्वास हसत हसत लाखो करोडो लेकरांच्या मध्येच या ब्रह्मांडामध्ये विलीन होऊ दे, एवढा आशीर्वाद या भगवंताला मागा आणि माझ्या झोळीमध्ये टाका. कारण एका आईचा आशीर्वाद एका लेकराला नक्कीच लागतो. एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा सतीश आणि त्याचे सगळे सहकारी लेकरांनो आपल्या ऋणामध्ये राहतो. आपल्यामुळं या राष्ट्राची सेवा करण्याची संधी मिळाली. आज सगळे अध्यात्माचे जाणकार इथं आले. आपणासही नतमस्तक होतो, आपल्या चरणावरती नतमस्तक होतो. ज्या गुरूंनी मला घडवलं त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि मी तर थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. पवन सूत्र हनुमान की जय. बोला जय 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 श्रीराम.